भारत हे हिंदू राष्ट्र आहे. राज्यघटना त्यासाठी बदलण्याची आम्हाला गरज नाही. या पद्धतीचा कॉन्फिडन्स हे मोदींचं एक पुढचं कॉन्ट्रीब्युशन राहील. मुस्लिमांचा किंवा अल्पसंख्याकांचा अनुनय करण्याची गरज नाही. तुम्हाला यशस्वी राजकारण करायचं असेल तर ती अनिवार्य अट आहे असं जे समजलं जात होतं ते मोदींनी खोडून काढलं. एकीकडे मोदींनी इतक्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत की आपण काय वाटेल ते करू शकतो. भारत आता अशा स्थितीला आहे की जगाला दिशा देऊ शकतो किंवा जगाला आपल्या मुठीत ठेवू शकतो. तसं अजिबात झालेलं नाही. एखादी व्यक्ती जर का 18 ते 20% मतं एकटी खेचत असेल तर त्या व्यक्तीला संघ कसा बाजूला करू शकतो. म्हणजे मूर्खपणा ठरेल ना, राजकीय मूर्खपणा ठरेल तो. आणि भागवत तेवढे शहाणे आहेत. आत्ताच्या घडीला भागवत ही एकमेव व्यक्ती अशी असू शकते सरसंघचालक म्हणून की ज्यांचं मोदी ऐकू शकतात, किंवा भागवतही ज्यांचं ऐकू शकतात अशी फक्त नरेंद्र मोदी हीच व्यक्ती कदाचित असू शकेल. हिंदुत्व या मोठ्या अंब्रेलाखाली सगळ्यांना एकत्र आणायचं आणि जातींमधला दुजाभाव दूर करायचा. म्हणजे जात ही आयडेंटिटी मागे सारून हिंदुत्व ही आयडेंटिटी पुढे आणायची आणि त्यातून राजकारण आणि समाजकारण करायचं. त्याला अजिबात यश आलेलं नाही. ते धर्म रक्षक आहे, ते धर्म सुधारक होऊ शकत. त्यामुळे भारताला जो आधुनिक टप्प्यावर न्यायला हवा आहे जगाच्या याच्यात टिकून राहण्यासाठी, तिथे कुठेतरी मोदी कमी वाटतात. 2014 ते 25 बद्दल लिहायचं झालं थोडं भविष्यात जाऊन तर त्यांची ओळख काय म्हणून असेल पुढच्या पिढीला? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नरेंद्र मोदींचा 75वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. कधी ते रिटायर होणार का याची चर्चा, कधी त्यांच्या राजकीय वारसदार कोण याची चर्चा, आणि मुळात 11 वर्ष सलग पंतप्रधानपदी राहिलेली व्यक्ती असल्यामुळं त्यांच्या इम्पॅक्टची चर्चा. ही सगळी चर्चा घडत असताना अर्थातच थिंक बँकवरतीही नरेंद्र मोदींबद्दल, त्यांच्या प्रभावाबद्दल आणि भविष्यातल्या त्यांच्या पुढच्या चॅलेंजेसबद्दल आणि त्यांच्या लॅक्युनासबद्दलही चर्चा होणं गरजेचे आहे. त्यासाठीचीच आजची मुलाखत. पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय पत्रकार, विश्लेषक, संपादक आणि ज्यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मराठीमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे असे प्रशांत दीक्षित सर. तर स्वागत आहे पुन्हा एकदा. नमस्कार. आणि जी प्रस्तावना दिली तोच पहिला प्रश्न. मुळात नरेंद्र मोदींचं भारतीय राजकारणातलं महत्त्व काय? 3-4 पद्धतीने याचं उत्तर देता येईल. मला पहिलं अत्यंतिक वेगळं वाटतं ते म्हणजे अतिशय सर्वसामान्य आणि गरिबीतनं पुढे आलेला माणूस ज्या एका संघाचा शब्द वापरायचा ते एका वायुमंडळातनं ज्या आला त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळ्या परिस्थितीत जाऊन त्याने आपला ठसा उमटवणं. म्हणजे एक गुजरातमधल्या सामान्य घराण्यातनं बाहेर पडून संघातनं काम करून वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव घेत घेत सत्तेच्या राजकारणात येणं, मुख्यमंत्रीपद होणं, पंतप्रधान पद होणं आणि वेगळ्या पद्धतीचं पंतप्रधान पदावरनं काम करणं. त्यांचा अगदी पूर्वीच्या लोकांनी इतका ठसा उमटेल की नाही याचं उत्तर काळ देईल. ते काय आपण आत्ता देणं मला ते चुकीचंच वाटतं. कारण कुठल्याही माणसाचं नंतरच इतिहास पुनर्लेखन करत असतो, पुनर्मूल्यांकन करत असतो. पण त्यांनी एक तरुणा म्हणजे देशभरातल्या तरुणांसमोर एक काय म्हणू आदर्श नाही मी म्हणणार, पण एक करिअरचा पाथ कसा राजकारणात असू शकतो. आणि कुठलंही फॉर्मल शिक्षण नसताना, कुठलंही घराणेशाहीचं किंवा राजकीय घराणेशाहीचा आधार नसताना किंवा त्यावेळेचा प्रसिद्ध प्रचलित राजकारणात सक्षम असलेला पक्ष नसताना, म्हणजे मुख्यतः विरोधी पक्षात असताना, तो सुद्धा विरोधी पक्ष असा की ज्याच्याबद्दल अनेक पद्धतीचे प्रवाद होते, ज्याच्यावर प्रचंड टीका मीडियातनं आणि सगळीकडनं होत होती, देशाला शाप आहे इथपर्यंत म्हटलं जात होतं. अशातनं एक माणूस पुढे येत येत तो ते त्या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवतो, त्या तिथनं तो पंतप्रधान पदावर जातो. इतकंच नाही तर त्या राज्यात आपली मुळं इतकी पक्की करतो की 2002 पासनं त्या राज्यातली सत्ता कोणाला उलथवता येत नाही. खरी तर 95 पासनं बदलता आलेली नाही आहे भाजपची, पण हे मोदी आल्यावर सुद्धा ते राज्य सोडून तो उत्तर प्रदेशासारख्या राज्यात जातो आणि तिथनं निवडून येतो सलग 3 वेळा. आणि पंतप्रधान पद आल्यावर काही अशा मूलगामी गोष्टी करतो की ज्याचं खरं मूल्यांकन हे काही वर्षानंतर होईल. त्यामुळे मोदींचा हा जो ग्राफ आहे हा कोणत्याही राजकीय अभ्यासकाला आकर्षित करणारा किंवा त्याबद्दल चिंतन करायला लावणारा, अभ्यास करायला लावणारा असा आहे.
आणि म्हणून मी सुद्धा पुस्तक लिहिताना असंच माझा उद्देश तोच होता, की आपल्याकडे झालंय असं, की दोन टोकाला जाऊन म्हणजे दैवतीकरण हा आपल्या समाजाचा एक गुण आहे आणि त्या दैवतीकरणाबरोबर आपोआप दानवीकरण पण येतं. त्यामुळे आयदर तुम्ही एखाद्याला दानव समजता किंवा देव समजता. ह्याच्यामध्ये जाऊन या माणसांची घडण कशी होते आणि अशा पद्धतीने हा माणूस काय पद्धतीने काम करतो आणि कशामुळे ह्याचा इम्पॅक्ट निर्माण होतो, हा माझा अभ्यासाचा विषय होता आणि त्यातनं मोदींचं मी चरित्र केलं. तर हा ग्राफ मला मोदींमध्ये दिसतो, की एक जबर इच्छाशक्ती, संघटना कौशल्य जे आत्मसात केलं गेलं, विचारांवर कमालीची निष्ठा, जे विचार त्यांनी आत्मसात केले ते विचार चांगले का बरोबर याची वेगळी चर्चा होईल, पण जे विचार त्यांनी आत्मसात केले त्यावर जबरदस्त निष्ठा आणि सरकार कसं काम करू शकतं कार्यक्षम हे समजून घेण्याची जबरदस्त लर्निंग ॲटिट्यूड. म्हणजे शिकण्याची त्यांची क्षमता इतकी जबरदस्त आहे. तंत्रज्ञानाशी स्नेह, ज्या म्हणजे आपण एकीकडे म्हणतो संघ हा बुरसटलेल्या विचारसरणीचा आणि असं, आणि त्यांच्या अनेक धोरणं आपल्यालाही म्हणजे तुला मलाही माहिती आहेत की ती सहजी पटण्यासारखी नाहीत. पण तरी सुद्धा मोदींचं तंत्राबद्दलचा त्यांचा स्नेह, त्यात त्यांचं वावरणं, त्याचा उपयोग करून घेणं सरकारी कामात, या सगळ्या गोष्टी मला वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. आणि अर्थात तुम्हालाच तसं त्यातल्या लॅक्युना, त्याच्या मर्यादा, आव्हानं या गोष्टी आहेतच. पण पहिल्या टप्प्यात मला हे वाटतं की हे त्यांचे गुण हे सर्वांनीच, विशेषतः विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा अभ्यासावेत असे आहेत. खरं तर नरेंद्र मोदींबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री वगळता 2014 पर्यंत मराठी माणसाला फार काही माहीत नव्हतं. आपला बहुतांश ऑडियन्स हा जगभरातला मराठी माणूस आहे. तर 2014 ते 2025 या 11 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीचं देशाचे प्रमुख म्हणून मूल्यांकन केलं रॅशनली, तर ते कसं दिसतं? रॅशनली मूल्यांकन आपण पुढे बोलूच, पण त्याच्या आधी तू मराठी मुद्दा आणलास म्हणून सांगतो. सध्या महाराष्ट्रात असं आहे की महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा मोठा प्रयत्न आहे. मला मोदींचा अभ्यास करताना गंमत ही वाटते की मोदींचं जन्म गुजरात असला तरी सगळी जडणघडणी महाराष्ट्र माणसाने केली, मराठी माणसाने केलेली. म्हणजे त्यांचे जे प्रमुख 4 मेंटॉर समजले हे केले जातात आणि ज्यांच्याकडनं त्यांनी काय काय गोष्टी उचलल्या त्याच्याबद्दलही आपण बोलू, ज्या त्यांच्या कारभारात दिसतात, ते 4ही जण मराठी होते. म्हणजे या तरुणामध्ये ते घरातनं बाहेर पडले होते. त्यात इतिहासात जाण्यात आपल्याला आत्ता म्हणजे तेवढा वेळ नाही, पण ते घरातनं बाहेर पडले होते आणि त्यांनी संघात जाऊन काम करायचं ठरवलं. आणि लक्ष्मणराव इनामदार यांनी त्यांना पहिलं टिपलं. लक्ष्मणराव इनामदारांचं गुजरातमधलं संघाचं काम खूप मोठं आहे, म्हणजे त्याच्याबद्दल गुजरातमध्ये खूप लिहिलं जात आहे. मोदी त्यांना मेंटॉर मानत, अजूनही मानतात. मोदींचा मानसपुत्र म्हणून त्यांना ओळखलं जातं. इनामदारांवर मोदींनी कविता केलेली आहेत, त्याची CD उपलब्ध आहे. इनामदारांच्या नावे त्यांनी फार मोठं शिक्षण संकुल उभं केलं आहे. अशा पद्धतीचा म्हणजे त्यांना घडवणारा संघ संस्कार त्यांच्यावर पूर्णपणे रुजवणारा आणि तू तुझं आयुष्य कसं घडव, पुढचं काय तुझ्यात एनर्जी कुठली आहे आणि तू ती कुठे लावू शकतोस. कारण मोदींना रामकृष्ण मिशनमध्ये जायचं होतं, त्यांना संन्यासी व्हायचं होतं, पण तिकडलं रामकृष्ण मिशनमध्ये त्यांना ॲडमिशन मिळाली नाही कारण ते ग्रॅज्युएट नव्हते, म्हणून त्या संघात आले. पण त्यांच्यात ही क्षमता आहे हे ओळखणारा पहिला माणूस लक्ष्मणराव इनामदार, जे आपल्या साताऱ्यातल्या खटाव तालुक्याचे होते, फर्ग्युसनचे विद्यार्थी होते. हेडगेवारांनी त्यांना संघात आणलं आणि तेव्हापासून ते डेडिकेटेड संघ झाले. ही पहिली मराठी व्यक्ती. दुसरी व्यक्ती म्हणजे एकनाथजी रानडे. एकनाथजी रानडेंनी जेव्हा विवेकानंद केंद्राचं काम सुरू केलं तेव्हा मोदी त्यांच्या संपर्कात आले आणि विवेकानंद केंद्रासाठी माझ्यानंतर मोदींनी काम करावं अशी एकनाथजी रानडेंची इच्छा होती. आणि ते काही झालं नाही, कारण संघाने सांगितलं नाही तसं त्यांना भाजपकडे आम्हाला पाठवायचं आहे, कारण संघात ती एक पद्धत आहे काम करायची. त्यामुळे एकनाथजी रानडेंचा प्रभाव त्यांच्यावर जबरदस्त आहे आणि ते त्याबद्दल मोदी सातत्याने बोललेले पण आहेत. तिसरी व्यक्ती म्हणजे दत्तोपंत ठेंगडी, ज्याने भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, स्वदेशी जागरण मंच अशा प्रचंड मोठ्या संस्था उभ्या केल्या. आणि दत्तोपंत ठेंगडी हे संघटना किंवा संस्थेचा निर्माण आणि संस्थेचा विस्तार, कार्यकर्त्यांची फौज उभी करणं ह्यातला एक्स्ट्रॉर्डिनरी माणूस मानला जातो.
विरोधक सुद्धा त्यांचे मान्य करतात. संघ वाढवण्यात, विस्तार करण्यात त्यांचं काम खूप मोठं आहे या वेगवेगळ्या संस्थातनं. ते दत्तोपंत ठेंगडी त्यांना सुद्धा मोदी आपल्याबरोबर हवे होते आणि ते त्यांच्याबरोबर कामही मोदी दत्तोपंत ठेंगडींबरोबर कामही करत होते. आणि चौथा, गुजरातमधल्या राजकारणात मोदींना फिरवणारा, ज्यांना पॉलिटिकल नेटवर्किंग कसं करायचं हे शिकवणारा माणूस म्हणजे केशवराव देशमुख, जे 81-82 साली प्रांत प्रचारक म्हणून गुजरातमध्ये काम करत होते. त्यांच्या स्कूटरवरनं मोदी सगळीकडे फिरत. तर या 4 माणसांनी मोदींची जडणघडण केली. म्हणजे मोदींचं राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक घडण जी आहे त्याचं महाराष्ट्राशी हे नातं आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनी केलेलं आहे. या प्रत्येकाकडनं त्यांनी मी म्हटलं तसं लक्ष्मणराव इनामदारांकडनं संघावरची निष्ठा, संस्कार घेतले जे अजूनही त्यांच्यावर आहेत. एकनाथजी रानडेंकडनं त्यांनी लक्षात घेतलं, म्हणजे हे मोदींनीच सांगितलं आहे, की जनसहभागातनं काम कसं करायचं. विवेकानंद केंद्र हे सगळं जनसहभागातनं उभं केलं. म्हणजे आपल्याकडे जसं महर्षी धोंडोकेशव कर्व्यांनी फार मोठं भारतरत्न काम केलं, की 1-1 रुपया घेईन मी लोकांकडनं, आणि त्यातनं इतकं मोठं काम उभं केलं स्त्री शिक्षणाचं. तसं त्यांनी विवेकानंद केंद्रासाठी केलं होतं. तर जनसहभाग घ्यायचा म्हणजे मोदींच्या पुढच्या याच्यात थाळी वाजवा, हे करा, चेष्टा केली गेली अनेक, पण त्यातनं लोकांची सहभाग करून घेण्याची जी शिकवण आहे ती एकनाथ रानडेंकडनं आलेली. यांच्याकडनं, ठेंगडींकडनं संघटना चातुर्य. त्यामुळे भाजप हा संघाच्या धर्तीवर भारतीय जनता पक्षाची सगळी रचना अमित शहांच्या मार्फत जी मोदींनी केली त्यावर संपूर्ण दत्तोपंत ठेंगडींचा प्रभाव दिसतो. किंबहुना पुढे जाऊन आपण पुढच्या चर्चेत बोलू की मोदी आर्थिक आघाडीवर मागे का पडतात, याला सुद्धा कारण माझ्या मते तरी दत्तोपंत ठेंगडींचा प्रभाव आहे, पण ते नंतर बोलू. आणि केशवराव देशमुखांकडनं पॉलिटिकल नेटवर्किंग, सर्व पक्षातल्या त्या वेळचे महत्वाचे नेते कसे हुडकायचे. मोदींच्या व्यक्तिमत्वातलं एक वैशिष्ट्य म्हणजे विशिष्ट पातळीवर आपल्याला कोण मेंटॉर हवा आहे हे ते बरोबर पकडत, त्याच्याबरोबर राहत, त्याला मदत करत, त्यातनं वरची पायरी चढत आणि त्यातनं आपल्या स्पर्धकांना पण दूर रोखत. त्याने ते मेंटॉर बदलत गेलेत त्यांचे. आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे बघणं. म्हणजे अगदी पार अटलजी, अडवाणींपर्यंत त्या पद्धतीने गेलेले आहेत. तर हा सगळा मराठी आणि मोदी यांच्यातला एक इंटरेस्टिंग दुवा आहे. आता पुढचा हा जो आहे की त्यांचं एकूण वैशिष्ट्य काय 14 नंतर ते 25 पर्यंत. तर ते कितीही म्हणत असले की आधीच्या सरकारने काही केलं नाही, मनमोहन सिंगांनी काही केलं, तर अजूनही ते तसे दाखले देतात. ते संपूर्णतः फॅक्च्युअली चुकीचं आहे असं माझं मत आहे. खूप काही मनमोहन सिंग सरकारने तयारी केलेली होती, पण त्याचा योग्य उपयोग किंवा किंबहुना मी असं म्हणेन की दिशा पण दाखवली होती, पण त्या दिशेने कणखरपणे पावलं टाकणं किंवा त्या यंत्रणेचा उत्तम उपयोग करून घेणं जनसामान्यांच्या सुविधांसाठी, सरकार चालवण्यासाठी, हे मोदींचं कॉन्ट्रीब्युशन आहे. जे नरसिंहरावांच्या बाबत होतं की नरसिंहरावांनी आर्थिक पुनर्रचना केली, मनमोहन सिंगांनी केली, हे खरंच आहे, पण त्याचा सगळा गेम प्लॅन किंवा त्याचं काय म्हणू एक नकाशा हा 80च्या दशकापासून तयार होत आलेला होता. प्रश्न काय होता, शेवटी प्रश्न येतो इम्प्लिमेंटेशनचा. म्हणजे आपणही दर 1 जानेवारीला ठरवतो ना की असं करायचं तसं करायचं, पण पुढे होत नाही. आपल्याकडे रोडमॅप तयार असतो. रोडमॅपवर चालणं आणि रोडमॅपसाठी आवश्यक गोष्टी, जी सुविधा आहेत त्या इफेक्टिव्हली वापरणं. म्हणजे आता मोदींचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे DBT असं मला एक वाटतं, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, जे त्यांनी डिजिटली केलं. त्यामुळे मध्यस्थांशिवाय गरिबांना त्यांच्या खात्यात पैसे यायला लागले. ह्याचा प्रारूप आराखडा जो म्हणतात तो चिदंबरमच्या काळात तयार झालेला होता, मनमोहन सिंगांच्या काळात. तो एका जिल्ह्यापुरता ट्रायल रन पण झाली होती. पण तो जो एक कणखरपणा लागतो नेतृत्वात की नाही, हे टाइम बाउंड, ह्याच्यात या इतक्या महिन्यात हे पार पडलं पाहिजेच, मला याच्या काय काय लागेल ते सांगा, मी सुविधा उभ्या करून देतो, पण आय वॉन्ट दिस रिझल्ट. ही जी नेतृत्वाची एक कसोटी असते, तिथे मनमोहन सिंग कमी पडले आणि तिथे मोदी फार पुढे जातात इतरांपेक्षा, इतर सर्वच नेत्यांपेक्षा ते पुढे जातात. तर ही पुन्हा संघाचा आहे की एखादी गोष्ट सावकाश ठरवायची, पण एकदा ठरवली की मात्र त्याचं टाइम टेबल ठरेल त्यानुसार ती पूर्ण करायची. हे मोदींनी DBT याच्यात केलं. आणि त्यामुळे आत्ताच्या घडीला बोलताना मला अनेकदा असं वाटतं, लोक बांगलादेशमध्ये असं झालं, नेपाळमध्ये असं झालं, भारतात तसं होईल की काय. मला होणार नाही असं वाटतं. याचं कारण म्हणजे भारतातल्या जवळपास 70-80 कोटी
म्हणजे लोकांपर्यंत सरकारकडनं काही ना काही जात आहे, त्यांच्या खिशात, त्यांच्या खात्यात पडत आहे. त्यामुळे एक प्रकारचा म्हणजे सरकारबद्दल नाराजी असणं आणि सरकारबद्दल रोष असणं. मोदींच्या सरकारबद्दल अद्याप रोष झालेला नाहीये, नाराजी होतीये, 100% नाराजी होती. कोणी काही सर्व आनंदात आहेत वगैरे असं मुळीच नाही. पण तो रोष निर्माण होत नाहीये याचं कारण एका बाजूला तुमचा रोष शमवण्याची यंत्रणा सरकारकडनं काम करते. तर लोकशाही ही डेमोक्रेटिकली पण, लोकशाही दृष्टीने पण कार्यक्षम करता येते, हे मोदींनी दाखवलं. आणि चीनचा त्याच्यावरच आक्षेप होता. म्हणजे चीनचं एक प्रचाराचं तंत्र असं होतं की एकपक्षीय राजवटच इफेक्टिव्ह असू शकते. भारताने ते दाखवलं गेल्या 12 वर्षात की नाही. त्याची विशेषतः कोविडच्या काळात ज्या पद्धतीने भारताने रिस्पॉन्स दिला त्याचं जगभर ॲप्रिशिएशन झालं आणि त्याच्याबद्दल वेगवेगळे अभ्यास अहवालही लिहिले गेले. हे मोदींच्या नेतृत्वाचं एक कौशल्य आहे की कणखरपणे एखादी गोष्ट राबवणं. परंतु एखादी गोष्ट राबवणं वेगळं असतं आणि प्रतिभेतनं समाजासाठी काहीतरी वेगळी योजनाच बाहेर काढणं आणि ती राबवणं हा एक वेगळा मुद्दा असतो. ज्याच्यातनं तो एखादा नेता कार्यक्षम असतो, पण तो वरच्या पातळीवर जाण्यासाठी काहीतरी वेगळं लागतं, जे महात्मा गांधींकडे होतं, जे लोकमान्य टिळकांकडे होतं. तर म्हणून मग रानडे प्रचंड अभ्यासू, दूरदृष्टीचे न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल आपण बोलतो, पण जे लोकमान्यांनी किंवा महात्मा गांधींनी केलं तसं ते होत नाही. कारण तो पुढचा जो टप्पा असतो तो म्हणजे एखादा माणूस उत्तम बॅट्समन असतो, तो भले 90 पर्यंत सेंचुऱ्या काढेल, पण तो सचिन का होत नाही, हा जो आपल्याला प्रश्न पडतो. तसं ते अद्याप मोदींना जमलेलं नाही असं म्हटलं. कदाचित जमेलही, अजून त्यांचं 5 वर्ष तरी नक्की ते काम करणार आहेत. तर तिथे त्यांना कुठेतरी अजून तो ब्रेक थ्रू त्या पद्धतीचा त्यांना सामाजिक ह्याच्यात मिळाला. म्हणजे स्वच्छ भारत मिशन हे त्यांचं खूप वेगळं काम होतं. ते त्यांनी राबवून नेलं असतं पुढे. त्यांनी समूह का त्याच्यातनं कोविडनंतर अंग काढून घेतलं माहीत नाही. पण ते जर का महात्मा गांधीजींसारखं नेटाने राबवलं असतं तर कदाचित एक मोदी वेगळ्या याला गेले असते. किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात काही त्यांनी वेगळं केलं असतं. म्हणजे पुनर्रचना, नवीन शैक्षणिक धोरण वगैरे ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे उडी मारून काही केलं असतं, ते झालं नाही. आणि तिसरा भाग म्हणजे जो मोदींमध्ये मला वाटतं की ते धर्म रक्षक आहेत, पण ते धर्म सुधारक होऊ शकत नाही. त्यामुळे भारताला जो आधुनिक टप्प्यावर न्यायला हवा आहे जगाच्या याच्यात टिकून राहण्यासाठी, तिथे कुठेतरी मोदी कमी वाटतं. अजून त्यांना ते साधलेलं नाही असं मला वाटतं. पण अगदी हायपोथेटिकली अजून 10 वर्षांना मनमोहन सिंग म्हणालेले की हिस्ट्री विल बी काइंडर टू मी, असं नरेंद्र मोदींबद्दलच्या ह्या त्यांचं 2014 ते 25 बद्दल लिहायचं झालं थोडं भविष्यात जाऊन, तर त्यांची ओळख काय म्हणून असेल पुढच्या पिढीला ओळख असेल की राजकीय घटना, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांची राज्यघटनेला अजिबात हात न लावता त्याने भारताला हिंदू राष्ट्र केलं. ओके. म्हणजे डिफॅक्टो हिंदू असं मी माझ्या पुस्तकात ते म्हटलंय. याचं कारण असं चर्चा आहे, म्हणजे म्हटलं जातं, संजय बारूंनी त्याबद्दल लिहिलंय की हे तिसरं प्रजासत्ताक आहे मोदींनी आणलंय. पहिलं प्रजासत्ताक 1947 साली बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि तेव्हाच आग्रह होता की समाजवादी प्रजासत्ताक असं म्हणावं. बाबासाहेबांनी त्याला विरोध केला आणि तो विरोध का केला मी माझ्या पुस्तकात विस्तृत लिहिला आहे, पण तो थोडक्यात मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती दूरदृष्टी आणि किती वेगळ्या मोकळ्या मनाचे होते हे आपण समजून घ्यायला पाहिजे. किंबहुना पत्रकारांनी तरी बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड अभ्यास केला पाहिजे. बाकी कोणाचा करा नाही तर करू नका, या म्हणजे त्यांच्या विचारांसाठी. तर त्यांनी तेव्हा असं म्हटलं, समाजवाद हा शब्द घालायला माझा विरोध आहे यासाठी की 1947 साली आपण राज्यघटना त्यावेळच्या परिस्थितीला आजूबाजूला बघून जगाचं अभ्यास करून बनवतोय. पुढचा जो समाज असेल त्याला आपण बांधून नाही ठेवू शकत एखाद्या विचारधारेत. त्यावेळच्या परिस्थिती, त्यावेळच्या घटना, त्यावेळची रिक्वायरमेंट हे लक्षात घेऊन त्यांना काही बदल करायचा असेल तर आपण बांधून कसं ठेवणार. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता हे सर्वकालीन आहे. ते काही हे नाही, ते कुठलंही म्हणजे अजून 10,000 वर्षानंतर सुद्धा ते राहणार आहे. पण एक विशिष्ट राजकीय विचारसरणीत घटनेला बांधून ठेवणं हे बाबासाहेबांना मान्य नव्हतं आणि ते लिहिलेलं आहे त्याने.
म्हणून तेव्हा समाजवाद हा शब्द, समाजवादी रचना आला नाही. हे पहिलं प्रजासत्ताक. दुसरं प्रजासत्ताक जे इंदिरा गांधींनी त्याच्यात समाजवादी धर्मनिरपेक्षता हे शब्द आणले घटनेच्या प्रिॲम्बलमध्ये आणि ते आता बंदिस्त झालं. हे दुसरं प्रजासत्ताक. आणि तिसरं प्रजासत्ताक हे आता मोदी जे राबवत आहेत गेले काही काळ, आणि याला मी एक वेगळा हा देतो. सादिक शहीद, त्यांनी नई दुनियाचे संपादक, त्यांनी मोदींची 2012 मुलाखत घेतली आणि त्यावरनं त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. म्हणजे ते त्यांचं नवीन पुस्तक आलं आहे आय विटनेस, ते वाचण्यासारखं आहे. त्याच्यावर चर्चाही चालली आहेत सगळीकडे. त्याच्यात त्यांनी दिलं आहे, त्यांनी मोदींची मुलाखत घेतली. हेच आपल्याकडील तथाकथित लिबरल सगळे जे पत्रकार आणि गट होते त्यांना आवडलं नव्हतं, कारण ते समाजवादीवर आणि मुस्लिम नेते, त्यांचे वडीलही मुस्लिम नेते होते. नई दुनिया साप्ताहिक, नई दुनिया त्यांचं. तर तरी त्यांनी घेतली मुलाखत आणि ती खूप गाजली. टेलिग्राफने ती नंतर इंग्रजीत प्रसिद्धही केली. तर ती मुलाखत त्यांनी घेऊन आल्यानंतर तेव्हा अहमद पटेलांचं सगळीकडे वर्चस्व होतं. सोनिया गांधींचे खास सल्लागार आणि अमित शहा इतक्याच ताकदीचे पोचलेले त्यावेळे अहमद पटेल होते. अहमद पटेल त्यांच्या घरी गेले आणि म्हणाले, तुम्ही मुलाखत घेऊन आलात मोदींची. ते म्हणाले, तुम्हाला कसं माहीत? ते म्हणाले, आमच्याही यंत्रणा असतात, आम्हाला कळतं. मी एवढंच सांगायला आलोय की ती मुलाखत छापायची नाही. तसे ते म्हणाले, असं नाही होणार, मी पत्रकार आहे. मी जरी माझं मत हे असलं तरी मी पत्रकार आहे. मी काय मोदींचा समर्थक असणे शकत, ते मुस्लिम यातलेच होते सगळे. नाही म्हणाले, तुझ्यासाठी वाईट ठरेल असं काही केलंस. तर म्हणजे आत्ता जे गोदी मीडिया वगैरे म्हटलं जात आहे, तर हा राजसत्ता आणि मीडिया यातला संघर्ष हा रोमन काळापासून आजपर्यंत चालत आलेला आहे, तो कायम आहे. तर तरी त्यांनी ती मुलाखत जी छापली आणि तो पुढचा भाग नंतर त्यांनी भाजपत यावं म्हणून मोदींनी प्रयत्न केले, पण ते गेले नाहीत. ते म्हणाले, मला काही ते पटणार नव्हतं. पण नंतर जे अलीकडच्या काळात, हा पार्श्वभूमी सांगायचं कारण असं की ते थोडे मोदींच्या बरोबर संपर्क ठेवून होते, म्हणजे संवादाचं एक दार होतं ते. तर नंतर भागवतांनी जेव्हा मुस्लिम नेत्यांबरोबर अलीकडच्या काळात ज्या बातम्या आल्या होत्या की संवादाचं सत्र सुरू केलं आहे, कमिटी नेमली आहे दोन्हीकडनं आणि त्याच्यात खूप सिनियर चांगले लोक सहभागी आहेत, त्यात हे पण होते. तर यांनी एक अनुभव सांगितला आहे की आम्ही जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की काय तुम्ही चर्चा करता, संघ तर इतका वेगळ्या टोकाचा आहे आणि तुम्ही वेगळ्या टोकाचे आहात, तर तुमचे मुस्लिम उलेमा हे ते आणि संघाचे लोक याची काय चर्चा होते? तर ते म्हणाले, आम्ही मोकळेपणे बोलतो आणि आमचे जे कन्सर्न आहेत ते आम्ही मोकळेपणे सांगतो, ते मोकळेपणे सांगतात, कारण आम्हाला काही अजेंडा वगैरे नसतो. पण म्हणाले, तुम्हाला तुमच्यावर, म्हणजे यांना विचारलं नई दुनियाच्या संपादकांना, तुमच्यावर काय परिणाम, इम्प्रेशन काय तुमचं? तर म्हणाले, एक इम्प्रेशन म्हणजे पहिल्याच भेटीत त्यांनी सांगितलं की तुम्ही माना नाही तर मानू नका, भारत हे हिंदू राष्ट्र आहे. हे संघाने स्पष्ट केलं. त्यामुळे भारत हे हिंदू राष्ट्र आहे, राज्यघटना त्यासाठी बदलण्याची आम्हाला गरज नाही. ही चौकट मान्य असेल तर पुढे बोलूया आपण या पद्धतीने. या पद्धतीचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, जो बरोबर चूक, इथे आपण आता त्याचे तपशिलात तात्विक चर्चेत जात नाही आहोत, कारण त्याच्यावर बरंच वेगळं बोलता येईल. हे काय सर्व ठिकाणी मला मान्य आहे अशा पद्धतीने मी मांडतही नाही. मी पत्रकार म्हणून फॅक्च्युअली हा मांडतोय. तर ते घडणं हे मोदींचं एक पुढचं कॉन्ट्रीब्युशन राहील, आपले इतिहासात लक्षात राहील. दुसरं म्हणजे मुस्लिमांचा किंवा अल्पसंख्याकांचा अनुनय करण्याची गरज नाही. तुम्हाला यशस्वी राजकारण करायचं असेल, भारतात सत्ता राबवायची असेल, तर ती अनिवार्य अट आहे असं जे समजलं जात होतं ते मोदींनी खोडून काढलं, की तुम्ही बहुसंख्याकांचा विचार करूनही राजकारण करू शकता आणि ते यशस्वी राजकारण करू शकता. तिसरा भाग म्हणजे एखादी गोष्ट धोरण म्हणून मान्य करणं वेगळं आणि ते तत्व म्हणून सर्व, म्हणजे एक असं सांगायचे, डॉक्टर हेडगेवार असं म्हणायचे की अहिंसा हे धोरण म्हणून मला मान्य आहे, पण आत्यंतिक अहिंसा मान्य नाही, सिद्धांत म्हणून मान्य नाही, कारण परिस्थितीनुसार त्यात बदल केला पाहिजे. त्या पद्धतीने त्यांनी भारताने कधी कुठे कणखर व्हायचं आणि व्हायचं नाही आणि आपली कणखरता दाखवली पाहिजे. दरवेळी उच्च मूल्य आहेत आपली, म्हणून उच्च मूल्यांचा गवगवा करत जग आपल्याबरोबर येईल हे समजणं चुकीचं आहे, हे त्यांनी परराष्ट्र धोरणात दाखवून दिलं. आणि आत्ताच्या याच्यात जेव्हा माझ्यासारख्याला हे वाटत होतं की ते खूप अडचणीत सापडले, तर गेल्या 2-4 दिवसातील घटना बघता त्यांनी जे काही
ते जयशंकर, अजित डोवाल त्यांचे जी विश्वासू मंडळी आहेत त्यांनी जे काही परराष्ट्रीय राजकारण करतायत त्यामुळे अमेरिका नाही म्हटलं तरी थोडीशी भारताच्या बाजूने पुन्हा झुकायला लागलेली दिसते. तर याबाबत कणखरपणाचा जो भाग आणायचा आहे म्हणजे एकीकडे संबंध ठेवायचे, ते स्वतः पाकिस्तानला गेले, आउट ऑफ द वे त्या शरीफला भेटायला गेले, पण जेव्हा गरज पडली तेव्हा तडाखे फंडिले. हा भारताचा जो आत्मविश्वास काय म्हणू आपण सायकोलॉजिकल स्पेअरमध्ये आणला मोदींनी, ते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. जसं उद्योग क्षेत्रात किंवा मध्यम वर्गात प्रचंड मोठा आत्मविश्वास नरसिंह रावांच्या आर्थिक धोरणांनी आणला, ज्याचा वेगळ्या पद्धतीने फायदा पुढे मोदींना आणि संघाला झाला. त्यांनी त्या क्षेत्रात जो आत्मविश्वास आणला तो मोदींनी राजकारण आणि अन्य क्षेत्रात भारताच्या तरुण वर्गामध्ये आणलाय. हे त्यांचं एक कॉन्ट्रीब्युशन म्हणून पुढे राहील. पण म्हणजे आत्ताच आपण जर का म्हणजे त्याच्या मर्यादा किंवा याच्याबद्दल बोलायचं तर भारताला ज्या पद्धतीच्या आधुनिक हिंदुत्वाची गरज आहे, म्हणजे हिंदू निष्ठा ठेवून आधुनिक होणं, जे आपल्याकडे सर्वोत्तम रीतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं, लिहून दिलं, आचरणात पण आणून दाखवलं त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात, त्या पद्धतीची आधुनिकता तंत्रस्नेही असूनही मोदींकडनं अद्याप झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या किंवा तळागाळातल्या भाजप नेते किंवा संघाचे यांचे जर का तुम्ही व्हॉट्सॲपवरचे मेसेज वगैरे सगळं बघाल तर ते अजूनही पुराणकालीन वैभवात रमलेले, म्हणजे वर्तमान जटिलतेची जाणीव त्या लोकांना आहे हे काही लक्षात येत नाही, जे ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आपण पाहिलं. आणि त्यामुळे एकीकडे मोदींनी इतक्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत की आपण काय वाटेल ते करू शकतो. भारत आता अशा स्थितीला आहे की जगाला दिशा देऊ शकतो किंवा जगाला आपल्या मुठीत ठेवू शकतो. तसं अजिबात झालेलं नाही. अजून आपल्याला प्रचंड मोठा पल्ला गाठायचा आहे. या वास्तवाची जाणीव करून देण्यात मोदी कमी पडत आहेत आणि त्याचा फटका त्यांना बसतोय. हे जर का आपण इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशनचा सर्व्हे बघितला, मोदींची लोकप्रियता सातत्याने कमी होत चाललेली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतरही त्यात ती वर चढलेली नाही आणि त्याचे कारण पाहिजे तर आपण बोलू. पण मोदींचा जो ग्राफ आहे लोकप्रियतेचा, अजून तो राहुल गांधींपेक्षा खूपच पुढे आहे. म्हणजे अजूनही ते 67% आहेत आणि तिसऱ्या टर्ममध्ये एखाद्या पंतप्रधानाने एवढी लोकप्रियता राखणं हे सुद्धा खूप मोठं अचिव्हमेंट आहे. पण त्याची घट जी आहे ती सातत्याने होते, पीक नाही आहे, म्हणजे मध्येच स्पाईक आहे आणि खाली आहे असं नाही आहे. हा त्यांच्यासाठी ह्याचा अर्थ असा, म्हणजे मूड ऑफ द नेशन आपण आधार धरला तर तो बऱ्यापैकी आधार धरण्याजोगा सर्वे असतो, यशवंत देशमुख आणि इंडिया टुडे करतात तो, की समाज आता प्रश्न विचारायला लागलेला आहे आतून. तो रुष्ट झालेला नाहीये, तो नाराज झालाय का नाहीये, पण तो विचारायला लागलाय की नाही अजून तुमच्याकडनं जरा वेगळ्या आणि चांगल्या अपेक्षा आहेत, त्या मोदींना पकडता येतात का? हा माझ्यासाठी पत्रकार म्हणून औत्सुक्याचा विषय. मला आत्ताच्या तुमच्या उत्तरातून निर्माण झालेलं कुतूहल असं आहे की तुम्ही रावांवरती लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये आर्थिक सुधारणा कशा घडल्या किंवा त्याचा इम्पॅक्ट कसा झाला हे हाऊ लोकांना माहिती आहे. तर हे जे तुम्ही म्हणालात संविधानाच्या चौकटीत भारत हिंदू राष्ट्र झालं, हे नक्की कसं झालं, याचा हाऊ काय होता? तसा तो हाऊ सांगता येत नाहीये, म्हणजे ह्याच्यावर अभ्यास व्हायला हवाय खरं तर. पण धोरणं अशी आखायची की हिंदूंच्या अस्मिता किंवा हिंदूंच्या भावना ह्यांना अग्रक्रम मिळेल. त्याच्यात हे असं त्यांनी हे केलं आहे की हे खरं म्हणाल तर सावरकरांचं तत्व आहे. आणि म्हटलंय मी पुस्तकात ते दाखवलंय की सरकार हे सर्व धर्मीयांचं असेल किंवा सरकार हे सेक्युलरच असेल. म्हणजे हिंदूंसाठी वेगळे कायदे मोदींचं सरकार बनवणार नाही, हिंदूंसाठी वेगळी कररचना मोदी सरकार बनवणार नाही, हिंदूंसाठी वेगळे काही, जरी हिंदू कोड ते वेगळं आहे पण ते वैवाहिक संबंध आणि यातलं आहे. तर सरकार हे धर्मनिरपेक्ष असेल, पण हिंदूंच्या अस्मितेला मात्र योग्य स्थान असेल आणि त्याबाबत तडजोड केली जाणार नाही. जिथे अस्मितेचा प्रश्न येतो तिथे तडजोड केली जाणार. म्हणजे अगदी त्याचं म्हणजे उदाहरण म्हणून, पण जे मला व्यक्तिगत वाटतं समाजासाठी अहितकारक आहे असं उदाहरण म्हणजे यावेळीची जी घोषणा होती महाराष्ट्रात, निर्बंध मुक्त गणेशोत्सव, हे चुकीचं आहे माझ्या मते. हे त्यांना मोदींना अपेक्षित आहे का माहीत नाही.
तसं झालं तर मात्र ते हिंदू राष्ट्र म्हणून वेगळ्या ह्याच्यात येईल. पण म्हणजे मग तिथे तुम्ही विशिष्ट धर्माला आधार घेऊन कायद्यातनं त्यांना मोकळीक देत आहे. हे सावरकरांना अपेक्षित नव्हतं आणि हे मोदींनाही अपेक्षित आहे असं वाटत नाही. पण बाकी घटनांमध्ये एक थ्रस्ट असा द्यायचा की भारतीय संस्कृती, भारतीय मूल्यांची विचारधारणा हे सगळे प्रमुख आहेत आणि ते आपल्यासाठीच नाही तर जगासाठीही महत्त्वाचे. त्यामुळे ज्या पद्धतीने अमेरिका ही तशी धर्मनिरपेक्षच आपण मानतो आणि पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण बायबलवर हात ठेवून शपथ घेतात ना, किंवा तिथे चर्च हे काही गोष्टी डिक्टेट करतं. काही राज्यांमध्ये तर ते अजूनही कायदे त्यांचे हे आहेत. ती जी रचना आहे ना तशी ही रचना आहे आणि ह्याचा खरं खूप अभ्यास व्हायला पाहिजे. म्हणजे एक एक धोरणांमध्ये त्याचा अभ्यास झाला पाहिजे. पण आज जे असं आहे ना की हिंदू म्हणून मी अभिमानाने सांगू शकतो, मला न्यूनगंड वाटत नाही. अशा पद्धतीने सरकारी कारभार चालवणं की या देशामध्ये हिंदूंना, जगभरातल्या हिंदूंना इथे मला संरक्षण आहे, माझ्या धर्माची माझी जी काय आचारसंहिता असेल ती इथे आचरणात आणता येते, जे संस्कृतीने माझ्याकडे दिलेले आहे ते आणता येत आहे आणि माझ्या संस्कृतीतले जी मोठी थोर व्यक्ती होऊन गेल्या, मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, विवेकानंद असतील, आधीपासनंचे असतील कोण कोण महाभारत कालापासनं, ते सगळे मला पूजनीय आहेत. एका अर्थाने ते सावरकरांचं पुण्यभू आणि पितृभू अशी जी डेफिनेशन आहे त्याला जवळ जाणार आहे. ते सावरकरांचं नाव घेत नाहीत, कारण सावरकरांनी गाय हा उपयुक्त पशु आहे इथपर्यंत उडी मारली होती. ती काही संघाला किंवा मोदींना म्हणजे ते सहनच होणार नाही त्यांना. पण त्या व्याख्येनुसार भारतातला कारभार चालवायचा असा प्रयत्न गेल्या 10 वर्षात, विशेषतः 2019 नंतर तो जास्त सुरू झाला. मी असं म्हणेन तो जो नागरिकत्वाचा कायदा आला तिथपासून तो खरा सुरू झाला आणि तो पुढच्या काळात अधिकाधिक जोमाने ते करतील असं मला वाटतंय. मग ते शिक्षण संस्थात असेल, म्हणजे याच्याबद्दल काही जण तक्रार करतात की शिक्षण संस्थातनं संघाचे लोक आलेले आहेत, संघ विचाराचे, तर आधी डाव्या विचाराचे होते. जेव्हा सत्ता पालटते तेव्हा या गोष्टी उद्या परत अजून 10 वर्षांनी किंवा कदाचित पुढच्या निवडणुकीत राहुल गांधी झाले पंतप्रधान, वी डोंट नो, आपल्याला खरंच माहीत नाही आता, तर काय ते पुन्हा सगळा बदल व्हायला लागेल. आणि हे काही प्रत्येक देशात होतच असतं. म्हणजे विचारधारांचा जेव्हा तो संघर्ष येतो, कारण आजही म्हणजे मोदी इतक्या टॉपला आहेत, भाजप इतका डॉमिनंट आहे, तरीसुद्धा भाजपचं 42% हे दाखवत आहेत आता वोट शेअर आणि काँग्रेसचा 20च्या पुढे आहे. पण जर का आपण मोदी फॅक्टर बाजूला काढला तर भाजप आणि काँग्रेस या दोघांचा वोट शेअर 20-22% दरम्यान आहेच. जे आपण कोल्हापूरमध्ये चर्चा केली होती तेव्हा महाराष्ट्रातही म्हटलं की प्रत्येक पक्षाचा वोट शेअर आहे तेवढा आहेच. महाराष्ट्रात काही मोठा बदल झालेला नाहीये. त्यामुळे दोन विचारधारांचा सत्तापालट कधी होऊ शकतो आणि त्यानुसार धोरणांमध्ये बदल होऊ शकतो. पण ओव्हरऑल आज मोदींनी अशा स्टेजला नेलेलं आहे की हिंदूंकडे दुर्लक्ष करून तुम्हाला चालणार नाही. त्यांच्या भावना लक्षात घेऊनच धोरणं आखावी लागतील. हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कदाचित पुढच्या काळात मानलं जाईल. हिंदू राष्ट्र म्हणालं की डायरेक्ट संबंध संघाशी येतो. संघ आणि भाजप आणि संघ आणि भाजपचे पंतप्रधान यांच्याबद्दल वेगवेगळ्या त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत आलेली आहे. या संपूर्ण कालावधीत मोहन भागवत हे एकच सरसंघचालक होते आणि आहेत. त्यांची 75 10 सप्टेंबरला होतीये. संघाला 100 होतीये. तर संघ आणि मोदी यांचा अन्योन्य संबंध किंवा यांचं रिलेशन हे गेल्या 11 वर्षात आणि त्याच्या आधी कसं इव्हॉल्व होत गेलं? खूप इंटरेस्टिंग, खरा तर मोठा प्रश्न आहे, पण थोडक्यात मी सांगतो. शताब्दीनिमित्त मी पत्रकार म्हणून संघाचा गेले काही महिने अभ्यास करतोय. माझा कधी संघाशी संबंध आलेला नाही, शाखेबिखेवर तो मी कधी गेलेलो नाही, पण मला पत्रकार म्हणून प्रत्येक विचारप्रवाहाचं उत्सुकता आहे, त्यामुळे मी त्याचा अभ्यास करतोय. तर त्याच्यात एक थोडक्यात मला 100 वर्षाचा हा घेतला तर असं दिसतं की हेडगेवारांच्या काळात संघ हा राजकारण आणि हिंदुत्व या दोन्हीतही प्रचंड आक्रमक होता. म्हणजे संघावर बंदी घालावी हे सर्वप्रथम इंग्रज सरकारने ठरवलं होतं. त्याचे कागदपत्र उपलब्ध आहेत. फक्त आपण त्या तपशिलात आत्ता जायला नको, तो वेगळा इतिहास आहे. गुरुजींच्या काळात संघ थोडासा जास्त त्यांचा स्वतः आध्यात्मिक पिंड असेल किंवा काही असेल. म्हणजे हेडगेवारांचं सांगायचं तर असं की गांधीजींशी त्यांचा मतभेद होता 2 गोष्टीवर.
एक असहकार किंवा हिंदू मुस्लिम ऐक्यातनं स्वातंत्र्य मिळेल असं वाटत नाही आणि हिंदूंना प्राधान्य मिळालं पाहिजे हेही त्यांना कंटे मोफला बंड वगैरे ती बऱ्याच गोष्टी आहेत त्या. पण तरीही गांधींच्या असहकार चळवळीत आणि नंतर जंगल सत्याग्रहात हेडगेवार सामील झाले. सरसंघचालकाचा त्यांनी राजीनामा दिला, संघाला बाजूला ठेवलं आणि त्यांचं म्हणणं तेव्हा असं होतं की सामाजिक म्हणजे समाजाबरोबर आपण गेलं पाहिजे. गुरुजींच्या काळात ते आध्यात्मिक गोळवलकर गुरुजी आध्यात्मिक हे असल्यामुळे त्यांनी 42च्या चळवळीकडे दुर्लक्ष केलं, फाळणीकडे दुर्लक्ष, स्वातंत्र्य मिळालं तेव्हा दुर्लक्ष केलं, किंबहुना भारताला स्वातंत्र्य मिळालंच नाही इथपर्यंत टोकाला गेले. पण त्यांनी सांस्कृतिक बाबत संघ विस्तारत नेला. मग गांधी हत्येचा ठपका आल्या संघ मागे पडला. पुन्हा म्हणजे सांस्कृतिक ज्याला ही संस्कृती रक्षण जे म्हणतो ते मुख्यतः वैदिक मनुस्मृती यातनंच आलेलं होतं. या संबंधात जी गुरुजी गोळवलकरांवर टीका केली जाते ती वैध आहे, बरोबर आहे असं माझं मत आहे. बाळासाहेब देवरसांच्या काळात तो विस्तारत गेला प्रचंड. कारण समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना आपल्याबरोबर घेतलं पाहिजे, राजकीय घटकांनाही आपल्याबरोबर घेतलं पाहिजे, सर्व राजकीय आणि वैचारिक गटांशी आपला संपर्क असला पाहिजे आणि विशेषतः दलित, पददलित, एसी, एसटी या सगळ्यांमध्ये आपण गेलो पाहिजे. ह्याचा जोरदार थ्रस्ट म्हणजे आज संघाचं जे यश आहे ना सगळं, ते त्याची सगळी बीजं तुम्हाला 70 ते 80च्या दशकामध्ये बाळासाहेब देवरसांच्या काळात दिसतात. समरसता मंचपासून त्याचा तपशील खूप वेळा आणि ते फार सिस्टमॅटिकली केलं गेलं. ते संघाचं वैशिष्ट्यच आहे. फारच त्याची म्हणजे तिसरी पिढी त्याची फळं भोगतीये आता, जे पहिल्या 2 पिढ्यांनी केलं ते. त्यामुळे त्यांचा थ्रस्ट तो होता जो मोदींच्या बरोबर येतो. म्हणजे मोदी तेव्हाच इव्हॉल्व होत होते. त्यांचा तरुण 50चा जन्म मोदींचा आणि बाळासाहेब देवरस 72 पासनं ऍक्टिव्ह झाले. तर तो पिरियड महत्वाचा होता. मधल्या काळात पुन्हा संघ थोडा भरकटल्यासारखा झाला रज्जू भैया आणि कप्पू सुदर्शन यांच्या काळात. असं म्हणणं संघ लोकांना आवडणार नाही कारण पण झाला, हे फॅक्ट आहे. भागवतांनी मात्र परत त्याला एकदम रुळावर आणला आणि थोडक्यात सांगायचं तर राजकीय सत्ता जो कोण सरकार असेल, राजसत्ता म्हणू आपण, राजकीय सत्ता ही आपल्याला अनुकूल नसली तरी एक वेळ चालेल, प्रतिकूल असली तरी चालेल, पण ती शत्रुस्थानी असता कामा नये, आपल्याला शत्रू मानणारी असता कामा नये. आणि हे मला वाटतं सोनिया गांधींनी जेव्हा भगवा दहशतवाद वगैरे सगळं आणलं तेव्हा भागवतांच्या लक्षात आलं. नेहरूंच्या काळात नेहरूंनी संघाला शत्रुस्थानी मानला होता, पटेलांनी मानलेला नव्हता. इंदिरा गांधींनी पहिल्यांदा संघाचा फायदा पण करून घेतला आणि संघाला अडचणीत पण आणलं. पण इंदिरा गांधी आणि देवरस आणि सगळ्यांचे संबंध अतिशय चांगले होते. राजीव गांधी आणि देवरसांचे संबंध चांगले होते. नंतरच्या काळात वाजपेयी आणि संघाचे संबंध मात्र बिघडलेले होते पूर्ण. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की वाजपेयी हे यशवंत सिन्हा अर्थमंत्री हे देशद्रोही आहेत असं संघाने म्हटलेलं आहे आणि वाजपेयी हा सामान्य कुवतीचा माणूस आहे इथपर्यंत टीका झाली होती. मात्र भागवतांनी जेव्हा लक्षात आलं की आता आपल्याला आपला अजेंडा राबवायचा असेल तर राजकीय सत्ता ही आपल्याबरोबर आली पाहिजे. त्यांच्या सुदैवाने तेव्हा देशातलं वातावरणही असं बदलत गेलं. त्याच्यात पुन्हा नरसिंहरावांचा हात आहे असं माझं मत आहे. कारण हात आहे म्हणजे त्यांची मदत झाली की मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला, त्याचा फायदा झाला आणि त्यातनं आर्थिक अस्मितेबरोबर धार्मिक अस्मिताही वाढल्या आणि नेमकं त्याच वेळे मनमोहन सिंगांचं नेतृत्वच डळमळीत झालं किंवा मागे पडलं. 2009 पर्यंतचे मनमोहन सिंग वेगळे आहेत आणि 9 ते 14 मधले वेगळे. त्याचा फायदा घेऊन नरेंद्र मोदी आणि हा नरेंद्र मोदी हा चेहरा मिळाला मुख्य. त्यांच्यावर प्रचंड टीका झाल्यामुळे हिंदुत्वाचं केंद्रीकरण करायला जो एक चेहऱ्याची संघाला आवश्यकता होती, राजकीय चेहऱ्याची, जे वाजपेयी हा चेहरा नव्हते. अडवाणी असले तरी अडवाणी पण मध्ये जिनांचं कौतुक करून बाजूला गेले होते. मोदी हा मात्र प्रखर हिंदुत्ववादी राष्ट्रीय चेहरा, राजकीय चेहरा हा संघाला मिळाला आणि संघाने त्यांना मदत केली. मनापासून पहिल्यांदा केलेली नव्हती पण नंतर केली. आणि 14 नंतर म्हणजे माझं तर मत आहे, आता ही चर्चा झाली आहे की संघ आणि द्वैत तू म्हणालास, माझं म्हणणं आहे द्वैत नाहीच आहे. मोदी ज्या दिवशी मोदींनी शपथ घेतली त्या दिवशी देशात सत्तास्थानी संघच आला असं माझं मत आहे. आज मोदी सरकारचे गेल्या 15 वर्षातले मंत्रिमंडळातले मंत्र्यांची बॅकग्राऊंड काढाल तर जास्तीत जास्त मंत्री तुम्हाला संघ परिवारातनं आणि संघाच्या शिकवणुकीतनं बाहेर आलेले दिसतील. त्यामुळे आपण जे असं वाजपेयींच्या काळात तसं होतं, संघ वेगळा सरकार वेगळं. आता अजिबातच तसं राहिलेलं नाही.
त्यामुळे मोदींनी भागवतांचं कौतुक केलं, आत्ता लेख लिहिला, ते स्वतःचं स्थान वाचवण्यासाठी केल्या बाष्कळ चर्चा आहे. म्हणजे तुम्ही TRPसाठी काय वाटेल ते चर्चा करता, ते या लोकांनी तशा करू नयेत. तसं अजिबातच नाही. एक तर दोघं समवयस्कर आहेत, दोघं बरोबरीने मोठे झालेले आहेत आणि दोघांचा अजेंडा सारखा आहे. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जे भागवतांना करायचं आहे ते मोदी सत्तेतनं करत आहेत आणि जे मोदींना ते करण्यासाठीची मदत हवी आहे ती भागवत संघटनेतनं देत आहे. हे जे परस्पर त्यांचं काय म्हणू आपण एक सिनर्जी आहे, ती महत्त्वाची आहे. त्यामुळे या द्वैतावर माझा अजिबात विश्वास नाही, की मध्ये भागवत काहीतरी बोलले म्हणून त्यांनी मोदींना टोमणे दिले, हे केलं. एकमेकांना ते तसं सांगतात, ती सांगायची एक पद्धत आहे, की कोणालाही संघापेक्षा कोणाला मोठा होऊ द्यायचा नाही. पण त्यांना पूर्ण कल्पना आहे, की आपल्याला जे काही करायचं आहे, म्हणजे मी मगाशी आपण परत मूड ऑफ द नेशनवर आलो, तर एखादी व्यक्ती जर का 18 ते 20% मतं एकटी खेचत असेल, तर त्या व्यक्तीला संघ कसा बाजूला करू शकतो? म्हणजे मूर्खपणा ठरेल ना, राजकीय मूर्खपणा ठरेल तो. आणि भागवत तेवढे शहाणे आहेत. आणि 2024 नंतर जे मोदींना कळलंय, की नड्डा असं म्हणाले, की आम्हाला आता गरज नाही. पण संघाशिवाय आपण उडी मारू शकत नाही आणि संघ जेव्हा ॲक्टिव्हली पुढे येतो तेव्हाच आपण महाराष्ट्र, हरियाणात पुन्हा सत्ता आणू शकतो. त्यामुळे ही जाणीव दोघांना असल्यामुळे आणि दोघं त्याबाबत अतिशय शहाणे असल्यामुळे, धूर्त, चतुर म्हणा, शहाणे म्हणा, राजकीय जाण उत्कृष्ट असणारे म्हणा, असल्यामुळे मला त्याच्यात द्वैत दिसत नाही. आणि मोदींनी जे गुण भागवतांचे कालच्या त्यांच्या लेखात दिलेले आहेत, ते अगदी बरोबर आहेत. म्हणजे माझ्या मते जे गुरुजींना जमलं नाही, ते भागवतांनी आणलं. जे हेडगेवारांना हवं होतं, ते भागवतांनी उचललं आणि जे बाळासाहेबांना हवं होतं, तेही उचललं. त्यामुळे भागवतांमध्ये मागच्या तिन्ही प्रमुख सरसंघचालकांचं एक काय म्हणतात, एक असं एकत्रित आलेले आहेत गुण आणि त्यातनं ते काम करतायत आणि त्याच पठडीतनं मोदी तयार झालेले आहेत. त्यामुळे हे द्वैत नाही. उगाच त्या भ्रमात लोकांनी राहू नये. हे एकत्रितच कारभार करणार आहेत. जनताच फक्त सत्तापालट करू शकते आणि ते करू शकते याच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही जसं म्हणालात, की संविधानाच्या चौकटीत हिंदू राष्ट्र आलं, तशीच एक चर्चा आहे, की लोकशाहीच्या आडून नरेंद्र मोदींनी हुकुमशाही आणली. वेगवेगळ्या मूल्यांची गळचेपी होती आहे. जो अल्पसंख्याक समाज आहे त्याची गळचेपी होती आहे. तर हा जो सातत्यानं 11 वर्ष घेतला गेलेला आक्षेप आहे, की लोकशाहीच्या आडून हुकुमशाही, याच्याबद्दलचं तुमचं आकलन काय? राजसत्ता ही अनेक पद्धतीने स्वतंत्र विचाराला मग माध्यमांनी दाबायचा प्रयत्न करते. हे अगदी पहिल्यापासून फोर्थ इस्टेट म्हणून हा शब्दप्रयोग झाला तेव्हापासूनचा आहे. डेटा म्हणून बघायचा, जर का आपण डेटाच्या माध्यमातून गेलो, तर जगातले ते जे रिपोर्टर्स ही जी संस्था आहे, जी रँकिंग करते प्रेस फ्रीडमचं, ज्याचा आधार घेऊन आपण टीका करतो आणि त्याच्यावर आलं होतं यावेळी, की मोदींच्या याच्यात ते ग्राफ खाली गेलेला आहे. आत्ता आपला काहीतरी 151वा नंबर आहे 186 देशांमध्ये. गमतीचा भाग असा, की मी त्याचा सगळा मागचा डेटा पाहिला. 2002 मध्ये वाजपेयींच्या काळात भारताचा क्रमांक 81 होता. बरं. इतका वर होता. बरं. UPAच्या काळात पुढच्या 12 वर्षात 2013 मध्ये तो 136 वर घसरला. अच्छा. 81 वरनं 136 आणि मोदींच्या काळात 136 वरनं 158 का 57 वर गेला. एक्झॅक्टली थोडाफार पुढे मागे असेल आणि गेल्या वर्षात तो पुन्हा वर आला. म्हणजे गेल्या वर्षभरात प्रेस फ्रीडम थोडं विस्तारलं असंही आपण हे काढू शकतो. पण घसरण ही 2002 पासून आहे आणि ती काही काही विशिष्ट कारणांमुळे. कारण हा जो डेटा गोळा केला जातो ना त्याच्यावर नाही. UPA काळातली मुख्यतः घसरण आहे ती म्हणजे चिदंबरम यांनी नक्षलवादाच्या विरोधात जे मोहीम आखली, त्याचे जे वार्तांकन सगळ्या पेपरमधनं झालं, त्यातनं ती मुख्यतः आलेली. ती सर्वसामान्य याला नव्हती. मोदींच्या काळात तुम्ही म्हणता तसं पहिल्या टप्प्यात म्हणजे विशेषतः 2014 ते 19 या टप्प्यात त्यांच्यावर म्हणजे मुस्लिमांवर काही अत्याचार होणं, विशेषतः गोमांस आणि याच्यावरनं होणं, या पद्धतीचे प्रकार झालेले आहेत. अजूनही काही बाबत होत आहेत आणि या कडव्या मंडळींना कितीही चेपायचा प्रयत्न केला तरी त्यात संघाला किंवा मोदींनाही म्हणावं तसं यश येत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. कारण त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की तेच शेवटी त्यांचे निष्ठावान मतदार आहेत. त्यामुळे त्यांना कसं दुखवायचं
जे पुण्यातल्या गणपती मंडळात होतं की गणपती तुम्हाला महापालिका निवडणूक जिंकायची असेल तर तुम्हाला ही सगळी मंडळी मदतीला लागतात. तर त्या पद्धतीचं असल्यामुळे तिथे त्यांच्या मर्यादा आहेत. पण मी सुरुवातीला म्हटलं तसं सरकारी कारभारात कुठेही असं झालेलं नाही की तुमचा धर्म बघून, तुमची जात बघून, तुमचं लिंग बघून तुम्हाला तुमच्यावर काहीतरी दुजाभाव होतोय किंवा तुम्हाला जास्त प्रेफरन्स दिला जातो. हे मात्र त्यांनी केलेलं नाहीये. प्रेस फ्रीडमच्या बाबत असं झालेलं आहे मात्र निश्चितच की वेगवेगळ्या पद्धतीने खटले दाखल होत आहेत जे पूर्वीच्या काळात इतके व्हायचे नाहीत. आणि प्रोसेस इज पनिशमेंट हा जो म्हटलं जातं म्हणजे कुठल्या तरी याच्यात तुम्हाला गोवायचं नंतर तुम्ही सुटता, पण तोपर्यंत तुम्हाला यू हॅव टू सफर. हा जो भाग आहे हा मात्र नक्की काही प्रमाणात वाढलेला आहे. किंवा संसदेमध्ये पत्रकारांचा जो वावर होता त्याच्यावर एक निर्बंध आलेला आहे. त्याचं कारण असं जी एक संघाची किंवा मोदींची विचारधारा आहे की अवास्तव स्वातंत्र्य दिलं तर सगळं डळमळीत होतं, संघटनेची वीण उसवली जाते आणि आपला कंट्रोल निघून जातो. त्यामुळे कंट्रोलिंग मेंटॅलिटी, मी घरातला एकचालक मी म्हणतो तसं त्याच्या आधी चर्चा खूप करायची, पण एकदा मी निर्णय घेतला की तो अंमलात आलाच पाहिजे. या पद्धतीचं जे आचरण, या पद्धतीची कार्यपद्धती म्हणा, ही जी संघामध्ये होती जी मोदींमध्ये पण आहे त्यातून या गोष्टी जास्त घडत आहेत आणि याला त्यांनी अटकाव नक्कीच केला पाहिजे. पण पुन्हा म्हटलं तसं प्रॉब्लेम तोच आहे की स्वातंत्र्य दिलं जसं आर्थिक याच्यात होतं की आर्थिक याच्यात मी मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य दिलं, नियंत्रण ठेवलं नाही तर भ्रष्टाचार होईल. आणि आजपर्यंत 12 वर्षात मी म्हणजे केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग लागू दिलेला नाही किंवा भाजपच्या कुठल्याही राज्यातल्या मुख्यमंत्र्यावर किंवा सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग लागलेला नाही. ही अचिव्हमेंट मोठी आहे आणि कधीतरी त्याची नोंद घेतली जाईल. ती मला तशी कायम ठेवायची असेल प्रतिमा तर मला सगळ्या ठिकाणी बारकाईने डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजेच, म्हणजेच मी प्रत्येक गोष्ट नियंत्रित केली पाहिजे. हा जो विचार त्याच्या मागे आहे त्याचं भारताला नुकसानही होत आहे, आर्थिक भरभराट व्हायला त्याचा त्यांना फायदा होतोय की त्यांची प्रतिमा जपली जाते आणि ओव्हरऑल जगात इमेज अशी होते की हे एकचालकांवरती म्हणजे तू म्हणाला तसं लोकशाही अंतर्गत हुकुमशाही, जसं राज्यघटना बदल न करता हिंदू राष्ट्र, तसंच या पद्धतीने इफेक्टिव्हली गव्हर्नन्स असं वापरायचं की तुमच्या स्वातंत्र्याचा संकोच होईल. पण अनेक गोष्टी ज्या मला दिसतात ना, म्हणजे आपण डेटा वाईज अभ्यास केला असा झालेला आहे. म्हणजे आपण आता त्याच्या तपशिलात जायला नको, पण जे पत्रकारांवर खटले भरलेले आहेत त्याचं बायफर्केशन करून कोणत्या कारणासाठी कुठे कुठे किती खटले गेलेत याचं आकडे तयार आहेत. त्याच्यात सर्वात जास्त खटले हे सरकारी अधिकाऱ्यांनी अब्रू नुकसानीच्या विरोधात पत्रकारांवर घातलेले आहेत त्या त्या प्रकरणात आणि खटले दाखल करण्याचं जास्त प्रमाण ग्रामीण भागात आहे. पण राजकीय खटल्यांना प्रसिद्धी मिळते आणि त्यातनं एक प्रतिमा अशी निर्माण होते की सरकारच सगळं करत आहे. पण त्याच्यात तपशिलात आपण गेलो तर जरा वेगळं चित्र दिसतं. पण हे खरं आहे की पहिल्या इतका मोकळेपणा जो सहजतेने व्यक्त होण्याची जी एक भारताचं वैशिष्ट्य होतं फार 2000-2500 वर्षापासून, म्हणजे महाभारत हे सर्वात मोठं मी म्हणेन सांस्कृतिक स्वातंत्र्य दाखवणारं महाकाव्य आहे किंवा रामायणसुद्धा, ते आता कमी होत चाललं आहे. जगभरात कमी होत चाललं आहे, पण भारतातही ते कमी होत चाललं आहे आणि हा थोडा नक्कीच आपल्यासाठी चिंतेचा विषय. तर या सगळ्याला नरेंद्र मोदींची कार्यप्रणाली, त्याच्यात संवाद नसणं किंवा त्यांच्या भोवती एक गूढतेचं वलय तयार करणं किंवा ज्याला मोडस ऑपरेंडी म्हणतो, ह्याचा हा सगळा परिणाम आहे का? आणि ही कार्यप्रणाली ही गेल्या 11 वर्षात वेगानं बदलत गेली का? 100%. आणि माझ्या पुस्तकात मी प्रकरण त्याच्यावर एक घातलं आहे. मला फरक जो हा दिसतो की पुन्हा पहिलं म्हटलं तसं हिंदू संस्कृतीचा मोकळेपणा आणि विविध विचारांना आत्मसात करून घेण्याची आणि ते स्वतःत मुरवून त्याला वेगळं रूप देण्याची जी विलक्षण क्षमता या संस्कृतीत आहे, अद्यापही आहे, आणि ती वापरतच स्वातंत्र्य चळवळीतल्या सगळ्या नेत्यांचं आपण चरित्र पाहिलं तर दिसतं, ते कमी होत चाललं आहे सध्या. म्हणजे ते इंदिरा गांधींपर्यंत होतं, इव्हन नरसिंहरावांच्यात होतं, पण मर्यादित प्रमाणात होतं. म्हणजे कसं तर पंतप्रधान म्हणून नेहरूंवर संघवाले किंवा आताची मोदी प्रेमी मंडळी किती टीका करू, पण इंदिरा गांधी घ्या,
स्वतः पंडित नेहरू घ्या, महात्मा गांधी घ्या, आधीचे लोकमान्य टिळकांपासून सगळे घ्या, वेगवेगळ्या विचार क्षेत्रातल्या मोठ्या मंडळींमध्ये त्यांची उठबस असायची. वेगवेगळे विचारधारा ते समजून घ्यायचे, गप्पा मारायचे. नेहरू तर संगीताच्या कार्यक्रमात हजर असत, चित्रपटांच्या कार्यक्रमाला हजर असत. म्हणजे कला, संस्कृती, आपले कलाक्षेत्र जे आहे त्याच्याबरोबरची एक आदानप्रदान होतं. ते आता बंद झालेलं. मोदी असे एखाद्या गाण्याच्या मैफिलीला जाऊन बसले आणि सगळ्यांशी गप्पा मारतात असं चित्र आपल्याला दिसणार ते नेहरूंच्या काळात दिसू शकायचं. इंदिरा गांधी पण तशा होत्या. नरसिंहरावांच्या काळात कमी झालं. वाजपेयींच्या वेळी पुन्हा तसं होतं. हा जो त्याच्यात सुद्धा इंटरेस्टिंग भाग असा आहे की संघाचं हे जे एक्सपान्शन झालं गेल्या आर्थिक मन्वंतरानंतर, रिफॉर्म्स नंतर, तर संघात डॉमिनंट वर्ग कुठला असेल ना तो टेक्नोक्रॅट्स आहे. तो ह्युमॅनिटीज मधला नाहीये. कलाक्षेत्र आणि डाव्यांमध्ये ह्युमॅनिटीज मधले लोक असतात. तुम्ही डेटा बघाल तरी तुम्हाला दिसेल. त्यामुळे ह्युमॅनिटीज मधले नाटक, चित्रपट यातलं जो एक फ्रीडम लागतं ते वाढण्यासाठी, जे स्वातंत्र्य लागतं, ते तुम्हाला या परिवाराच्या याच्यात दिसत नाही. आणि तो मोठा एक फरक आहे. त्यामुळे नेहरूंचा आईन्स्टाईन बरोबर पत्रव्यवहार होता. नेहरूंचा जगभरातल्या मोठ्या लोकांबरोबर पत्रव्यवहार होता आणि ती लोकही त्यांना रिस्पेक्ट द्यायचे. भारत तेव्हा अत्यंत गरीब देश होता तसा. पण ही जी राधाकृष्णन म्हणा, हे म्हणा, सगळे आपले राष्ट्रपती तेव्हाचे, गिरींपासून ते कमी होत गेलं. अब्दुल कलाम ही एक अपवाद. पण हा जो सांस्कृतिक क्षेत्रातला वावर आणि हे जे भारताचं एक वैशिष्ट्य सांस्कृतिक, ते कुठेतरी सध्या कमी होत गेलं. आणि संवाद कमी होण्याचं मोठं कारण दुसरं एक हे म्हणजे मोदींना जो एक मोठा धक्का बसला किंवा त्यांचं सामर्थ्य कमी होणारी घटना कुठली घडली असेल तर माझ्या मते अरुण जेटलींचं निधन. हे जे मी मागचे गुण सांगितले हे अरुण जेटलींकडे होते. अरुण जेटलींचा संसदेतला वावर, अरुण जेटलींचं संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये उठबस, सर्व लोकांशी गप्पा, पत्रकारांशी गप्पा, अनेक गोष्टी. प्रमोद महाजनांकडे पण ते होतं काही प्रमाणात, पण अरुण जेटली आणखी वेगळ्या पातळीने ते करत असत. त्या पद्धतीचा संवाद आणि ज्यांचं मोदी ऐकतात असं लोक सांगतात, म्हणजे त्यांच्याबरोबर काम करणारे अधिकारी सांगतात, अशा दोनच व्यक्ती होत्या. एक म्हणजे अरुण जेटली आणि दुसरे नितीन गडकरी. आता त्यांनी गडकरींना पण बऱ्यापैकी बाजूला केलंय. अरुण जेटली तिथे नाहीत. त्यामुळे आपल्याहून वेगळ्या पूर्ण मताचा माणूस चर्चेत असणं. मोदी हे उत्कृष्ट लिसनर आहेत असं सगळं सांगतात. म्हणजे ते तासनतास तुमचं म्हणणं ऐकून घेऊ शकतात, अजिबात तुम्हाला इंटरप्शन येऊ न देता. ही त्यांची कपॅसिटी आणि त्यातनं ते स्वतःचा निर्णय घेतात. एक्स्ट्रॉर्डिनरी कपॅसिटी आहे असं सगळे अधिकारीच त्यांच्याबरोबर काम करणारे सांगतात. परंतु वेगळा विचार ऐकल्यावर त्यांनी तोही तितक्याच तन्मयतेने ऐकणं किंवा त्या व्यक्तीला तसं महत्त्व देणं की याचं मला ऐकलं पाहिजे, अशी व्यक्ती आत्ता मोदींच्या भोवती राहिलेली नाही. असली तर कदाचित भागवत असतील. आणि ती मगाशी मोदींचा गुण एक त्यात म्हटलं तसं राजकीय दृष्ट्या त्यांच्यात ती ॲडॅप्टेबिलिटी आहे. ती नसती तर त्यांनी कास्ट सेन्सस मान्य केलं नसतं आणि त्यांनी भागवतांना ते मान्य करायला लावलं. भागवतांना त्यांनी घरी बोलवून घेतलं, चर्चा केली आणि ऑपरेशन सिंदूर चालू असतानाच त्यांनी कास्ट सेन्सस मान्य केलं, जातनिहाय जनगणना. ही ॲडॅप्टेबिलिटी त्यांच्याकडे आहे. आणि कदाचित आत्ताच्या घडीला भागवत ही एकमेव व्यक्ती अशी असू शकते सरसंघचालक म्हणून की ज्यांचं मोदी ऐकू शकतात, किंवा भागवतही ज्यांचं ऐकू शकतात अशी फक्त नरेंद्र मोदी हीच व्यक्ती कदाचित असू शकेल. पण संघातले काम करणारे लोक असं सांगतात की तिथे चर्चा खूप चालते, वेगवेगळ्या पातळ्यावरनं फीडबॅक घेतला जातो आणि त्या फीडबॅकमधनं मग निर्णय होतो. तर मोदींना आता कोणाचा आधार असेल तर तो भागवतांच्या आणि संघाच्या कार्यपद्धतीचाच आहे. जेटलींसारखा माणूस त्यांना पुढे मिळालेला नाही. अमित शहा हे काही जेटलींची जागा घेऊ शकत नाहीत. किंबहुना आत्ताच्या घडीला कुठलाच त्यांच्या मंत्रिमंडळातला माणूस तसा दिसत नाही. त्यामुळे ज्येष्ठ निवृत्त अधिकारी त्यांच्या जर का तुम्ही मुलाखती वगैरे वाचाल तर कायम सांगतात की मंत्रिमंडळात कोणीही वेगळा मुद्दा मांडत नाही आणि त्यामुळे एक मार्गी सगळा कारभार चालतो. त्यातनं कार्यक्षमता दिसत असेल, पण जे मुळात भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य स्वातंत्र्य हे आहे, फ्रीडम हे आहे, ते कुठेतरी आपण मिस करतोय की काय असं वाटतं.
एकदम टँजंट पण याच गोष्टीला एक्सपांड करणारा मुद्दा असा, की ओव्हरऑलच भारतामध्ये ज्या वेळी काँग्रेस सरकार असतं त्यावेळी विचार भारी, इंटेलेक्च्युअलिझम, पण इम्प्लिमेंटेशनमध्ये हो, वीकनेस. मग आधार पण त्यांचीच हो, कॉन्सेप्ट आहे, डी-बी-टी पण हो, त्यांचीच कॉन्सेप्ट आहे. हा एक भाग. दुसऱ्या बाजूला भाजप ज्या वेळी सत्ता असते त्यावेळी इंटेलेक्च्युअलिझम काही दिसत नाही. त्यांच्याकडे इंटेलेक्च्युअल्सही दिसत नाहीत. पण वाजपेयींचा काळ असू दे, मोदींचा काळ असू दे, एक्झिक्युशन वेगानं. हो, त्यावेळी काय गोल्डन हो. क्वाड्रिलॅटर झाला, आता डी-बी-टी पासून जी-एस-टी पासून सगळं झालं. विचार इज इक्वल टू काँग्रेस आणि इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशन इज इक्वल टू भाजप, अशी क्लिअर दुभंग भारतात झालेला आहे. विचार इज इक्वल टू काँग्रेस असं नाही म्हणता येणार. हम्म. संघ म्हणजे आपण एक संघ परिवार एक मोठं हे घेऊ हिंदुत्व याचं. त्यांच्याकडे विचार नाहीत असं नाही. हम्म. त्यांची जी प्रचलित डाव्या पद्धतीने मांडणी करणं, डाव्या विचारांच्या मांडणी नाही, डाव्या पद्धतीने मांडणी करणं, एक इंटलेक्च्युअल डिसिप्लिन असतं, जे जगभरातल्या मोठमोठ्या विद्यापीठातनं मांडलं जातं. म्हणजे आत्ता मी काही मुद्दे मांडले असतील किंवा तू अनेकदा चांगले उत्तम मुलाखती घेतो तसे अनेक प्रश्न चांगले येतात, पण त्यातनं PhD मिळत नाही. PhD साठी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने त्याची सगळी मांडणी करायला लागते. ती मांडणी करणारे मंडळी संघाकडे नाही आहे. संघाकडे म्हणजे मी त्या परिवाराकडे म्हणतोय. म्हणून जे मगाशी म्हटलं ना, टेक्नोक्रॅट आहे. टेक्नोक्रॅट्सना त्या पद्धतीची गरज नसते. म्हणजे टेक्नोक्रॅसीमध्ये असं सांगतात की जितका तुमचा प्रबंध छोटा तेवढा तो इफेक्टिव्ह. हो. ॲपलला याची गरज नसते. पण हा असं म्हणाला होता स्टीव्ह जॉब, की मला ॲपल मोठं करायचं असेल तर ह्युमॅनिटीच्या क्रॉसरोडवर उभं राहिलं पाहिजे मला. म्हणून त्याने कला आणि तंत्र याचा संगम केल्यामुळे ॲपल एकदम वरच्या ह्याला गेलं. जे ॲपलच्या बाबत झालं ते भारताच्या बाबत होण्याची गरज. म्हणजे स्टीव्ह जॉबचं हे म्हणणं आहे की मी क्रॉसरोडवर उभा आहे. स्टीव्ह जॉबने कसलाही शोध लावला नाही. माऊसपासनं सगळं जे आहे ते कोणी कोणी वेगवेगळ्या लोकांनी आणलंय. पण संगीतासाठी याचा उपयोग होऊ शकतो किंवा कम्युनिकेशनसाठी याचा उपयोग वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो किंवा आपलं आयुष्य एनरिच करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरता येऊ शकतं. हा जो संगम त्याने घातला ना, तो संगम घालणाऱ्या नेतृत्वाची भारताला गरज आहे पुढच्या काळात. कारण तू म्हणतोस तसं आता काँग्रेसने तेव्हा इम्प्लिमेंटेशनला कमी पडलं का, तर कमी पडले. याला 2 कारणं झाली. म्हणजे काँग्रेसची संघटना मोडकळीस येत गेली एकदा स्वातंत्र्य मिळाल्यावर, जी आधी चांगली होती. पहिली 5-10 वर्ष त्यांनी काम केलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, पण नंतर ते त्यामुळे खालपर्यंत पोचलंच नाही. उलट जमीनदार वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण झाले. पण बाजूने हे आधार वगैरे तयार पण होत गेलं ना. म्हणजे आता उद्या राहुल गांधी समजा सत्तेवर आले तर ते हेच इम्प्लिमेंट करणार आहेत. ते काय 80 कोटी लोकांचं धान्य बंद नाही करणार किंवा डी-बी-टी बंद नाही करणार, पण त्यांना त्याच्या पुढे जंप मारायला लागेल. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं अपेक्षा कशी ही होते की ऑपरेशन सिंदूर हे बालाकोटमधलं पहिलं ऑपरेशन किंवा उरीमधलं ऑपरेशन ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या पद्धतीचं आणि उत्तम एक्झिक्युशन झालेलं ऑपरेशन आहे असं जगभरात सगळे मानतात. पण त्याचा इफेक्ट भारतीय मानसावर घडला नाही. कारण अपेक्षा अशी झाली होती की आता तुम्ही पाकव्याप्त काश्मीर मोकळंच करणार आणि त्याला कारण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या भाजपच्या काम करत होत्या त्याही झाल्या की कराची घेतलं, लाहोर घेतलं, कराचीवर हल्ला होणार. त्यामुळे अपेक्षा इतक्या वाढल्या की तुम्ही 5व्या दिवशी शस्त्रसंधी ती लोकांना पटली नाही, आवडली नाही. तर हे जे होतं ना, कारण याचा समन्वय तो एकदम अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की विचार, यांचेही विचार, पण कला आणि एक्झिक्युशन याचा एक परस्पर सांधा जोडणारं आणि त्यातून पुढे नेणारं व्यक्तिमत्व हे नेतृत्व स्थानी आलं तर भारताचा पुढचा प्रवास अधिक कार्यक्षम होऊ शकेल. आणि हा प्रॉब्लेम आत्ता मला जगातल्या बहुतेक सर्व देशात दिसतो. म्हणजे पुतिन घ्या, शी जिनपिंग घ्या, ट्रम्प घ्या, ब्रिटनमध्ये काय होत आहे बघा, फ्रान्समध्ये काय होत आहे बघा, इस्रायलमध्ये काय होत आहे बघा. एक एकांगी नेते आहेत आणि कला आणि याच्याशी संगम ठेवणारे नेते नाही आहेत. ती गॅप कोणीतरी भरायला हवी. ती कदाचित काँग्रेसकडनं भरली जाईल, आत्ता तरी वाटत नाही आहे, पण होऊ शकेल. किंवा भारतीय जनता पक्षातनं कोणी पुढे येऊ शकेल. संघालाही त्याची आवश्यकता पटू शकेल. मॅक्रो प्रश्न शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर काय चॅलेंजेस दिसतात? एका बाजूला लोकशाही देशात 11 वर्ष एकच पंतप्रधान अपवादानच राहिला गेल्या ह्या 2010 ते 20 मध्ये, त्यामुळे त्याचं कौतुक.
पण आर्थिक, राजकीय, सामाजिक बाबतीत एक्सलंट मार्क द्यावेत का नाहीत अशी परिस्थिती. मूड ऑफ द नेशनमध्ये पीक जो 2021-22ला किंवा 19ला होता तो कमी झालेला. ह्या गोष्टी आणि पुढचं भविष्य ह्याच्यात नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या पुढची काय चॅलेंजेस, काय अपॉर्च्युनिटीज दिसतात? कसं दिसतं भविष्य? थोडीशी तुलना करायची तर मी मनमोहन सिंगांच्या 2009च्या कारकिर्दीशी करेन. 2009 पर्यंत मनमोहन सिंग एका अशा पीकला गेले होते, त्यांनी पाकिस्तानबरोबरचे संबंध अतिशय सुधारलेले होते. जवळपास ब्रेक थ्रू झाला होता. पण तिथे म्हणजे एक तो भाग अमेरिकेबरोबर अणुकरार झाला होता. अमेरिका आणि भारत संबंध प्रचंड सुधारले होते आणि व्यापाराच्या अनेक शक्यता या झाल्या होत्या. आणि भारताची अर्थव्यवस्थेला बूम आलं होतं अक्षरशः. 8-9% वर आपण GDP करत होतो. अतिशय म्हणजे एखाद्या पंतप्रधानाने अतिशय आनंदात सुखात राहावं अशी ही होती आणि ऑल ऑफ अ सडन परिस्थिती बदलली. पहिली गोष्ट म्हणजे मुशर्रफांचा सत्तात्याग करावा लागला. सरकार बदललं. त्यांनी मुंबईवर हल्ला केला आणि भारत-पाकिस्तान संबंध कधीही सुधारणार नाहीत इतके बिघडले. दुसऱ्या बाजूला अमेरिकेवर हल्ला झाला. अमेरिका एक वेगळ्या मार्गाने जायला लागली आणि जागतिक मंदी आली आणि त्याचा भारतालाही फटका बसला आणि त्याच वेळी इकडे करप्शन वगैरे हे सुरू झालं. आता मोदींच्या बाबत करप्शन वगैरे हे नसलं तरी जागतिक जो काय सारीपाट आहे तो ट्रम्प यांनी इतका बदलला आहे की तिथे भारताला जी एक मोठी संधी होती पुढे सरकायची आणि आपलं एक स्थान निर्माण करायची, त्याला बऱ्यापैकी लगाम बसल्या. जरी आता ट्रम्प थोडे निवळले असले किंवा अमेरिकेतल्या लॉबीज खूप भारताच्या बाजून काम करत असल्या आणि शी जिनपिंग म्हणजे चीन आणि भारत एकत्र येऊ शकेल की काय या शक्यतेने ते धास्तावले असले, तरीसुद्धा आता आपल्याला आपले म्हणजे काय म्हणतात खूपच सावध पावलं टाकायला हवी. इकॉनॉमिक ह्याच्यात त्यांना अजूनही ते धाडसी निर्णय घेता येत नाही आहे. याला पुन्हा कारण संघ आहे. कारण संघातला किसान मंच आणि मजदूर संघ याचे लेबर रिफॉर्म्स आणि शेतीतले रिफॉर्म, कृषी पुनर्रचना ह्याला प्रचंड विरोध आहे आणि त्यात जबरदस्त बलवान संघटना आहेत. त्यामुळे मोदींवर प्रेशर आहे ते जगाचं नाही आहे, संघातनंच आहे असं मला वाटतं. त्यामुळे लेबर रिफॉर्म्स आणि ॲग्रिकल्चर रिफॉर्म्स ही जी पुढची गरज आहे तिथे मोदींना अटकावलं आहे. त्यातनं ते कसा मार्ग काढतायत ते बघायचं आहे. तिसरी सर्वात महत्त्वाची भाग म्हणजे पुढची नेतृत्वाची घडण. नेक्स्ट कोण याची जी घडण करण्यासाठी अमित शहा आहेत का आणखी कोणी आहेत याच्याबद्दल कुठलीही ती काय अगदी सुस्पष्टता असावी लागते असं नाही. पण आत्ताच्या घडीला अजित डोवाल, मोदी, अमित शहा हे त्रिकुटच जास्त काम करताय असं जे दिसतंय. त्याच्याऐवजी जी मोठी एक रचना वाजपेयींच्या काळात होती तशा पद्धतीची एक नेतृत्वाचे पुढचे गट म्हणा किंवा नेते म्हणा उतरंड ही तयार व्हावी. देवेंद्र फडणवीस वगैरे नावं घेतो आपण, पण ती अजून तितक्या पद्धतीने सक्षम झालेली दिसत नाही. त्यामुळे उद्या मोदी अचानक त्यांनी राजीनामा दिला, बाहेर पडले, तर 10-12% मतं पुन्हा भाजपकडनं सटकन काँग्रेस किंवा इकडे जातील का? 41% जे मोदीने भाजपला नेऊन ठेवलं आहे ते 41%वरच पुढील काही वर्ष भाजप राहील असे नेतृत्वाचे वेगवेगळे स्तर हे अद्याप तयार झालेले दिसत नाहीये. जे नेहरूंच्या काळात काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसनी आणि महात्मा गांधींनी एका उंचीला नेऊन ठेवलं, पण त्याच्यानंतर स्थानिक नेते इतके होते मोठे वेगवेगळे की त्यांनी ते सस्टेन केलं बरेच काळ राजीव गांधींपर्यंत. तसं भाजपला दिसत नाही. त्यामुळे भाजप पीकवर जाईल, तो कधी खाली येईल हे सांगता येत नाही. हे नेतृत्वाची पुढची घडण ही मोदींसमोर एक मोठा चॅलेंज आहे. आणि दुसरा सर्वात मोठा जो हा आहे त्याला त्यांच्याकडे उत्तर दिसत नाही, संघाकडे नाही, की हिंदुत्व या मोठ्या अम्ब्रेलाखाली सगळ्यांना एकत्र आणायचं आणि जातींमधला दुजाभाव दूर करायचा. म्हणजे जात ही आयडेंटिटी मागे सारून हिंदुत्व ही आयडेंटिटी पुढे आणायची आणि त्यातून राजकारण आणि समाजकारण करायचं. याला अजिबात यश आलेलं नाही. जात आयडेंटिटी जास्त तीव्र होत चालली आहे महाराष्ट्रापासून सगळीकडे. तिथे अजून संघ आणि मोदी कमी पडत आहेत. आणि दुसरं म्हणजे त्यांनी कितीही प्रयत्न चालवलेले असले तरी दलित आणि मुस्लिम समाज हा अद्यापही या सगळ्या रचनेकडे, संघाच्या रचनेकडे, राज्यघटनेकडे पूर्ण विश्वासाने बघत नाही, जितका विश्वासाने तो काँग्रेसकडे बघत होता. हे मोठे चॅलेंजेस त्यांच्या समोर आहेत. त्याला कसं उत्तर देतात ते आपल्याला पुढच्या 5-10 वर्षात कळेल.
ही सगळी चॅलेंजेस टॅकल करून पॉलिटिकल पॉवर राखणे, सांस्कृतिक सत्ता राखणे आणि पुन्हा लॉंग लास्टिंग ओव्हर द पिरियड ऑफ डिकेड्स इम्पॅक्ट ठेवणे, या तिन्ही गोष्टी करत राहण्याची क्षमता आज 75तल्या मोदींच्यात आहे असं तुम्हाला वाटतं का? क्षमता तर आहे, त्यांची शारीरिक क्षमता विलक्षण आहे. अर्थात भारतात लागतेच त्या कुठल्याही नेत्याला. नेहरूंकडे पण तशी होती. नरसिंहरावांकडेच फक्त कमी होती. बाकी सर्व नेत्यांकडे नरसिंहराव आणि वाजपेयी हे थोडे वेगळे नेते होते. पण ते कार्यक्षम होते सर्वात जास्त. म्हणजे वाजपेयींचं पीएमओ आहे आजपर्यंतच्या पीएमओमध्ये सर्वात कार्यक्षम आहे असं शेखर गुप्तांपासून सगळ्यांनी लिहिलेलं आहे. कारण काम करण्याची एक पद्धत होती. त्यामुळे ते त्यांच्याकडे नक्की आहे. मला जो प्रॉब्लेम वाटतो तो जो आपण मगाचच्या चर्चेत म्हटलं, की वेगवेगळ्या समाज ते प्रचंड टेक्नोसेव्ही आहेत आणि ते सकाळपासनं म्हणजे एका परवा कोण त्यांचे सचिव त्यांनी सांगितलं, की ते पहिल्यांदा एकदा असं सहज म्हणाले, मीटिंग बराच वेळ चालली मोदींबरोबर. सचिवांची जी दर 3 महिन्यांनी मीटिंग होते आणि जी जवळ 8:30-9 पर्यंत चालली आणि मग ते टॅबवर काहीतरी बघत होते आणि नंतर त्यांना अचानक त्यांनी घड्याळ पाहिलं आणि अरे इतके वाजले. आणि ते म्हणाले, "अरे तुम्हाला तर घरी जायचं असेल." मला काय, मी इथे बसलो काय, घरी बसलो काय, मी आणि टॅब एवढंच आहे. म्हणजे ते त्यामुळे मला काही म्हणजे ते इतके टेक्नो काय म्हणू सेंट्रिक आहेत. पण त्यामुळे जो अन्य याच्याशी संवाद पाहिजे. म्हणजे रघुराम राजनांशी तुमचं पटत नसेल, पण रघुराम राजनांशी गप्पा होऊ शकतात की नाही? तर ते आपल्याला आत्ता शक्य दिसत नाही. आणि ते करण्याची क्षमता 75 नंतर त्या व्यक्तीची जडणघडण इतकी एक बंदिस्त झालेली असते, की ती येईल का? याबद्दल मला शंका आहे. त्यामुळे नवे विचार, नवीन गोष्टी ज्या ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहेत, त्या आतमध्ये रुजवून घेऊन त्या आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणणं, म्हणजे त्यांना त्या दृष्टीने, त्या दिशेने त्यांना कार्य प्रवृत्त करणं, हे जे नेतृत्वाचा एक मोठा गुण असतो, तो पुढे आत्तापर्यंत होता, पण पुढे तितकाच टिकेल का? हा मला मोठा चॅलेंज वाटतो. आणि मगाशी म्हटलं तसं ते कोणाचे आता मेंटॉर होत आहेत की नाही? त्यांनी खूप मेंटॉर पाहिले आणि त्यातनं ते घडत गेले. पण त्यांना मेंटॉर समजणारे भाजपत कोण आहेत? की ज्यांची मी म्हटलं जसं नेहरूंकडे बघून मोरारजी देसाईंपासून नरसिंहरावांपर्यंत अनेक जणांच्या लेखनात आहे, की नेहरूंकडे बघत आम्ही घडलो. तसे घडणारे कोण आहेत? आता त्यांची कसोटी त्याच्यात आहे. म्हणजे मी आज लक्ष्मणराव इनामदारांना लोक ओळखतात मोदींमुळे. तसं पुढचे सांगणारे कोण मोदींबद्दल असतील का? आणि तसे आपल्याला त्यांना शिष्य घडवता येतील का? का ते फक्त मी एकटा उत्तम बॅटिंग केली, मस्त मॅच गाजवली आणि पॅव्हिलियनमध्ये गेलो, असं होईल. हे हे खूप इंटरेस्टिंग आहे पुढच्या काळात पत्रकार म्हणून मला बघणं किंवा इतिहास म्हणून बघणं. हे सगळं बघताना भारतीय समाजही बदलतोय. पुढचं मतदान समजा 29ला झालं, तर निम्माच्या आसपासचा वोटर हा जेन झी असेल. हो, त्यांनी अबंडन्स बघितलाय हो, आणि त्यांनी 15 वर्षाची भाजपची सत्ता बघितलेली हो, असेल. हो. त्यामुळे काँग्रेसची तुलना, आणीबाणी, राम मंदिराचा लढा किंवा अगदी 2000चा क्रायसिस, बरोबर. यातलं काहीच त्यांना माहीत नसेल. असा जो समाज बदलतोय भारत म्हणून, हे आणि मोदींचा भाजप, भारत आणि भाजप ह्यांच्यातलं इक्वेशन मग कसं इव्हॉल्व्ह होईल पुढच्या काही वर्षात? खूप महत्वाचा प्रश्न तुझा आहे आणि हा मोठा चॅलेंज आहे. मोदींना आता लोकांशी, तरुणांशी, विशेषतः काय म्हणतात Gen Z. याला संवाद साधण्यासाठी ही इज अ बेस्ट कम्युनिकेटर. हे आतापर्यंत आपल्याला दिसलंय. पण या लोकांशी, तरुणांशी बोलताना म्हणजे आता पुढच्या आपण असं धरू की 19 मध्ये जो 18 वर्षाचा होईल, म्हणजे आता जो 14-15 वर्षाचा असेल त्याची हळूहळू ती घडण होत जाईल आणि तो 18 मध्ये मतदान करेल. त्याच्याशी संवाद साधताना त्यांचा रेफरन्स पॉईंट काय असणार आहे? तो रेफरन्स पॉईंट तुमचा जर का फक्त काँग्रेसने काय केलं, आणीबाणीत काय झालं, यांनी काय केलं तो असेल, तर तो आकर्षित होणार नाही. किंवा तो वैदिक मूल्य वगैरे असेल तरी तो आकर्षित होणार नाही. नव्या भाषेत तुम्ही महाभारत आणि रामायण सांगाल तर तो आकर्षित नक्की होईल. म्हणजे सूत्र म्हणून, गोष्टी कथारूपाने. तो वेगळा भाग आहे. म्हणजे त्यातनं संस्कृती तुम्ही झिरपत आणणं. पण हा चॅलेंज आहे की त्यांच्याशी संवाद साधताना आपला रेफरन्स पॉईंट काय असावा? आणि मला वाटतं मोदींपेक्षा हे भागवतांना जास्त कळलंय. म्हणजे भागवतांनी जी पंचपरिवर्तनाची सूत्र दिली आहेत, त्याचा थोडक्यात हा घेतला तर घराघरात शाखाही आणल्या आहेत. म्हणजे त्यांनी एक साधी गोष्ट सांगितली आहे, की घरात तुम्ही त्या पंचपरिवर्तनात एक परिवर्तन असं आहे, की शक्यतो रोज
नाहीतर आठवड्यातनं किमान एकदा घरातल्या सर्व मंडळींनी एकत्र बसा, एकत्र जेवण घ्या आणि कोणत्याही एका विषयावर 1 ते 2 तास गप्पा मारा. त्याच्यात विशेषतः आपल्या संस्कृतीतल्या गोष्टी असून देत, म्हणजे शिवाजी महाराज असून देत, कृष्ण असून दे, राम असून दे, यावर गप्पा मारा. घरातल्या तान्ह्या मुलाला सुद्धा त्यात बसवा. बरं. ह्याचा हा काय आहे, की शाखा घरात आणा. तुम्ही शाखेवर येऊ शकत नाही ना. आम्ही शाखेवर जे शिकवतो त्यातलं लाठीकाठी बाजूला ठेवा, पण बाकी तुम्ही घरात आणा. म्हणजे रेफरन्स पॉईंट त्यांनी मग तिथे चर्चा वेगवेगळ्या घटनांवर होणार, म्हणजे कौटुंबिक मूल्यांवर होणार, एकत्र राहायचं की नाही, कुटुंबात संस्था कशी असावी, या सगळ्या गोष्टींवर येणार आणि आपल्या संस्कृतीवर पण येणार. पण रेफरन्स पॉईंट जो मोदींना पुढे कम्युनिकेट करताना, आणि हे बिहारपासून आत्ता दिसत आहे, कारण रोजगाराचा प्रश्न तर कायमच राहणार आहे, पण लोकांना भावनिक आवाहन करून त्यांना खेचणारा हा जो तरुण वर्ग तू पुढे म्हणतोयस, त्याच्यासाठीचा रेफरन्स पॉईंट काय असणार आहे? तो कशावर खेचला जाणार आहे? तो म्हणेल आता हिंदुत्व झालं, आम्हाला आधी तेव्हा अस्वस्थ वाटत होतं आधीच्या पिढीला, ते आता सेटल झालेत, मला आता हिंदू म्हणून काही भीती वाटत नाही. भारतात माझं जो कुठलंही सरकार येऊन दे माझ्यासाठी, मला तो बाजूला टाकणार नाही आहे, एवढी माझी निश्चिती झाली आहे. मला राम मंदिर हवं होतं, ते झालं आहे. मला काश्मीरचं 370 हवं होतं, ते झालं आहे. इमोशनल मुद्दे जे होते, अखंड भारत हा या पुढच्या पिढीसाठी मुद्दा नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. व्यक्तिगत मत असं आहे की फाळणी झाली आहे, भारतावर उपकार झाले, नाहीतर भारताला सांभाळणं कठीण झालं असतं. साधी गोष्ट म्हणजे आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली ती सुद्धा लिहिता आली नसती, पण तो वेगळा मुद्दा. त्यामुळे अखंड भारत हा तुमच्या आकर्षणाचा विषय होऊ शकत नाही. तुमच्या आकर्षणाचे विषय हे टेक्नॉलॉजी, त्यातनं निर्माण झालेले समस्या, त्यातनं निर्माण झालेल्या रोजगाराच्या समस्या, म्हणजे विशेषतः आर्थिक समस्या, याच असणार आहेत. आणि ते रेफरन्स पॉईंट अद्याप मोदींना किंवा त्यांच्या भोवतीच्या लोकांना मिळालेत असं दिसत नाही, किंवा कोणाला मिळाले असतील तरी ते ठामपणे सांगण्याची त्यांची ते अंतर्गत कम्युनिकेशन नाही आहे, हा दिसतोय. कारण योगी आदित्यनाथ घ्या, किंवा आपले हेमंत विश्व शर्मा घ्या, किंवा देवेंद्र फडणवीस घ्या, यांना पुन्हा पुन्हा त्या मागच्या रेफरन्स पॉईंटकडेच यायला लागतंय. त्यातले त्यात मी देवेंद्र फडणवीसांना वेगळे मार्क देईन की ते निदान सातत्याने डेव्हलपमेंट या गोष्टीवर सातत्याने बोलत आहेत. म्हणजे महाराष्ट्रात इतकी उलथापालथ चालत असून सुद्धा त्यांचा फोकस जो आहे तो वेगळे प्रोजेक्ट, गुंतवणूक, या सगळ्यावर त्यांनी ठेवलेला आहे. पण तो इमोशनल कंटेंट होत नाही. इमोशनल कंटेंट निवडणुका जिंकायला त्यांना पुन्हा वारकरी आणि तिकडेच जायला लागलं. तर ह्या टेक्नॉलॉजीचं प्रचंड प्रभाव असणाऱ्या काळात लोकांना आपल्याकडे खेचणारे रेफरन्स पॉईंट काय घ्यायचे, टॉकिंग पॉईंट, किंवा ज्याला आपण सेल्सच्या भाषेत म्हणतात हुक, की जे पकडायचे लोकांना, ते प्रत्येकाला मिळायला हवे. आणि ते मोदींनाही मिळालेले नाहीत, तसे राहुल गांधींनाही मिळालेले नाहीत, म्हणून त्यांचंही भरकटत आहे. त्यामुळे हा एक मोठा प्रश्न सगळ्याच राजकीय नेत्यांसमोर आहे. मोदींसमोर तो सर्वात मोठा आहे. प्रशांत सर, खूप खूप आभार. खूप सविस्तर आणि वेगळ्या अँगलची चर्चा झाली. काही जे मुद्दे आपण गेल्या मुलाखतीत घेतलेले ते बाजूला ठेवून वेगळी चर्चा झाली. पुन्हा वेगळ्या मुद्द्यांवर भेटूया, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. नेहमीप्रमाणे थिंक बॅकवर बोलण्याचा आनंद.